की आपली साप्ताहिक स्पेसमध्ये आपण साहित्य चर्चा करीत असतो, पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल, आणि अधूनमधून काही लेखक त्यांच्या साहित्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन येतात. तर आज शांतनु अभ्यंकर सरांनी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दिली आहे आणि त्याचसोबत त्यांचं मी स्वागत करतो आणि त्याचसोबत प्रणव सखदेव सरांनी सुद्धा उपस्थित राहण्याची त्याबद्दलही त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो. तर शांतनु सरांचा परिचय करून देण्याची खास गरज आहे असं वाटत नाही, पण तरी एक औपचारिकता म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिचय करून द्यावा लागतो. तर त्याप्रमाणे मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो की आतापर्यंत त्यांची जवळपास 12 पुस्तकं झालेली आहेत. त्याच्यातली काही अनुवादित आहेत तर काही त्यांची स्वलिखित आहेत आणि फक्त त्यांनी इतर भाषेतल्या पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे असं नाही, तर मराठीतील 2 पुस्तकांचं त्यांनी इंग्रजीत भाषांतर केलेलं आहे. तर असे लेखक, अनुवादक, स्वतः पेशाने डॉक्टर असलेले MD गायकोलॉजिस्ट आहे ते. आणि जो कोणी म्हणत असेल की मला माझ्या व्यस्त दिनचर्येमुळे मला वेळ मिळत नाही इतर माझ्या छंदाला वाव द्यायचा, तर त्यांनी शांतनु अभ्यंकर सरांचं उदाहरण समोर ठेवावं की ॲज अ गायकोलॉजिस्ट त्यांचं स्वतःचं वाईमध्ये हॉस्पिटल असूनही आणि ते हॉस्पिटल पूर्णपणे चाललेलं असून सुद्धा ते वेळात वेळ काढून त्यांची इतकी पुस्तकं मी सांगितली, शिवाय त्यांचे खुसखुशीत ब्लॉग्स आहेत. त्यांच्या लेखनाबद्दल अजून जर सांगायचं झालं तर काही एका ग्रुपवर मी जो एक त्यांचा परिचय वाचला होता आणि तो अगदी खुसखुशीत परिचय होता. त्याचं मी थोडंसं 1-2 सांगतो की कोणीतरी त्यांना अतिभयंकर माणूस म्हटलेलं आहे. वाई नगरीतील शांतनु अभ्यंकर ही खरेच एक भयंकर व्यक्ती आहे की वल्ली आहे की दोन्हीही हे अद्याप गुलदस्त्यात आहे, हे माझंच मत नसून त्यांना ओळखणाऱ्या सर्वांचे हेच मत असावे. वाई नगरी ही तीर्थ आणि तर्कतीर्थ यांच्यामुळे प्रसिद्ध आहे, तेथेच आपला हा अर्कतीर्थ माणूस कसा निपजला कुणास ठाऊक. तर अशी त्यांची ओळख आहे. हा काहीही लिहित असतो. कधी बाईची पाळी मिळी गुपचिळी लिहितो. आता पाळी म्हणजे काय लिहायचा विषय आहे का, तो कसा लपायचा किंवा टिपायचा विषय असतो, हे बाईचं दुःख बाईलाच कळतं. कधी हा भूतावर तर कधी देवावर घसरतो. अर्कतीर्थ असे मी म्हणते ते उगीच नाही. तर असं, आणि हे जितके भयंकर लिहितो तितकेच किंबहुना जास्त भयंकर ते वाचत असतो. मी तर बाई दर शुक्रवारी यांच्याकडे जाते, त्यावेळेला यांच्या टेबलावर अगम्य अशी पुस्तके पडलेली असतात. तर ती पुस्तके आणि ते विषय पाहून माझी तर दोन्ही हाताची 10 तोंडे बोटात जातात. अंधश्रद्धापासून ते समलैंगिकता असले विषय पुस्तकावर टेबलावर ठेवून दुसऱ्याला काय दाखवून द्यायचे असेल कोणास ठाऊक. तर उरोजा कांचनवाले या त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्याबद्दल हे विचार मांडलेले आहेत आणि मला नक्की वाटतं की शांतनु सर म्हणा किंवा उरोजा कांचनवाले म्हणतात, मी आज स्पेसमध्ये तो परिचय वाचून दाखवला त्याच्याबद्दल आक्षेप घेणार नाहीत. नाही, आक्षेप मुळीच नाही. हा परिचय माझा चावट मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री त्यांनी लिहिलेला आहे आणि उरोज चंदनवाले अशा नावाने लिहिलेला आहे. सरोज चंदनवाले म्हणून एक हाऊस ऑफ बॅम्बू सदर साहित्यिक विषयांवरती शनिवारी येतं बघा सकाळमध्ये, त्याच्यावरनं त्यांनी ते स्पूफ म्हणून हे सगळं लिहिलंय. तर असं आता आपण पुढे सरकूया. शांतनु सरांचा जो काही माफक परिचय झाला, आता आपण त्यांच्याशी गप्पा मारून विस्तृत परिचय करूया. आता त्यांच्याबद्दल विद्याताई काही बोलतील आणि विद्याताईंचं झाल्यावर जगतानंद सर बोलतील. तोपर्यंत मी एक सगळ्या आमच्या श्रोते मित्रांना विनंती करतो
की दरम्यान जर तुम्हाला शांतनू सरांना काही विचारायचं असेल तर कृपया कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न तुम्ही टाका. तो प्रश्न हे सगळं विद्याताईचं आणि जगदानंद सरांचं त्यांच्या साहित्यावर बोलून झालं की मग तुमचे प्रश्न कॉमेंट्स बॉक्समधून तुमच्या वतीनं आपल्यापैकी कोणी शांतनू सरांना विचारून घेईल. तर आता आपण पुढे जाऊया. मी विद्याताईंना विनंती करतो. विद्याताई, नमस्कार. थँक्यू काका. आणि शांतनू सरांचंही पहिल्यांदा तर त्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. अजून आमच्यासाठी नवीन 4 पुस्तकं येत आहेत. ऑलरेडी मला 10 पुस्तक माहित होते. सरांनी आज मला सांगितलं की अजून 2 आहेत आणि अजून 4 येत आहेत. म्हणजे हे आमच्यासाठीच एक खजिनाच आहे. सरांनी आता तर काकांनी ओळख करून दिली आणि त्यामुळे मी अजून वेगळी काही ओळख नाही करू देऊ शकत. पण एक वाचक म्हणून मी तुम्हाला एक वेगळी ओळख करून देते. कारण सरांचं लेखन मी बरंच वाचते. सर आपल्याला अनेक मासिक पुन्हा पेपर वृत्तपत्रामधून आपल्याला भेटतात. आणि तसंच ते सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सरांचं लेखन बरंच अवेलेबल आहे. त्यामुळे त्यातून आपल्याला सर असे अगदी माहितीतलेच आहेत. तर आणि त्यांची मी 3 पुस्तकं वाचलेत. त्यातले 2 आहेत ते त्यांचे भावानुवाद आहेत. जादुई वास्तव म्हणजे रिचर्ड डॉकिन्स यांचं त्यांनी तो भावानुवाद केलाय. आणि दुसरं संभोग का सुखाचा आहे, जेरड डायमंड यांचं हे पुस्तक आहे. तर जादुई वास्तव खरंच आयुष्य आपल्याला म्हणजे जेवढं आपण सायन्स शिकत जाऊ तसं ते किती जादू आहे आणि ते खरं वास्तवात हे किती जादू आहे असं पुस्तकच सांगतं. आणि तसंच ते संभोग का सुखाचा हे पण इव्होल्युशनवर आधारित पुस्तक आहे. आणि इव्होल्युशनच्या पाठीमागचं तत्व काय हे ज्याचा शोध त्या पुस्तकात आहे. आणि विशेषतः प्रायमेट्स जे आहेत, एप्स वगैरे, आणि त्यात मनुष्यामध्ये हे जे काही लैंगिक भावना कशी इव्हॉल्व्ह होत गेली तर ह्याच्याविषयी ते पुस्तक आहे. पुस्तकं म्हणजे डॉकिन्स आणि किंवा जेरड यांनी ती पुस्तकं छानच लिहिली आहेत. पण मला ह्यात सरांचं विशेष कौतुक सांगण्यासारखं असं वाटलं की ते भावानुवाद असल्यामुळे असं वाटत नाहीये की फक्त एक ट्रान्सलेट केलंय आणि ज्याला कुठलाही मानवी टच आहे आणि असं सायन्सची जी एक मेकॅनिकल लँग्वेज असते तसं न करता ती पुस्तक त्यामध्ये असं दिसतं की खरंच हे आयुष्याशी किती रिलेटेड आहे आणि ते आपलं आहे. आपण पाहतोय, आपण रोजच्या आयुष्यात जे काही पाहतोय ते एक मानवी दृष्टिकोनातून तो दाखवायचा प्रयत्न आहे. तर ते दोन्ही पुस्तकं सुंदरच होती. पाळी मिळी गुपचिळी हे पुस्तक आता सध्या मी वाचलं सरांचं. तर हे पुस्तक असं आहे की अगदी प्रत्येक स्त्री वैद्यकानं तरी नक्कीच ते दवाखाना ठेवावं. जागृती करणारं पुस्तक आहे. म्हणजे सर स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे रोजच्या व्यवहारात येणाऱ्या ज्या काही स्त्रियांच्या तक्रारी असतात त्या पाठीमागचं ज्ञान काय, विज्ञान काय, हे त्या पुस्तकातून आपल्याला समजतं. आणि हे सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे. सर्वसामान्यांच्या तक्रारी काय असतात, त्यांचे समज काय असतात, गैरसमज काय असतात आणि त्याला वैज्ञानिक भाषेत उत्तरं काय देता येईल. तर असं हे पुस्तक आहे. अगदी प्रत्येक घरात वाचलं गेलं पाहिजे, स्त्रियांनी आणि पुरुषांनीही. म्हणजे सर राष्ट्रीय काम विज्ञान समितीवर सचिवपदी सरांची नियुक्ती झाली होती असं मी वाचलं. तर ह्यात जे काही विषय सामान्यतः चर्चा येत नाहीत ते ह्यात चर्चेले गेलेत. म्हणजे मी स्वतः फॅमिली फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करते. तर असं जाणवतं की ज्या काही पुरुषांच्या तक्रारी आहेत ती बायको नवऱ्याच्या तक्रारीवर काही ह्या तक्रारी आहेत, त्यांच्या ह्या लैंगिक गोष्टीवर ह्या तक्रारी आहेत असं त्या सांगतात. म्हणजे पुरुष कुठेही व्यक्त व्हायला तयार नसतो. कदाचित तो लाजत असेल किंवा त्याला तो अपमान वाटत असेल. पण बायको जेव्हा ते विचारायला येते तेव्हा मग आम्हाला विचार करायला लागतो. मग मी त्यांना कुठल्या तरी एका चांगल्या डॉक्टरकडे सुचवते जाण्यासाठी आणि सेक्सॉलॉजिस्टकडे जायला सांगते. पण ह्या गोष्टी पुरुष बोलायला तयार नसतो, जे खुलेपणे बोललं गेलं पाहिजे. आणि ह्या पाळीमिळी गुपचिळी ह्या पुस्तकात अनेक लेख हे पुरुषासंबंधात आहेत. तर त्यामुळे हे फक्त स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीही वाचायचं गरज आहे.
आणि ते ओघवत्या भाषेत आहेत. आपल्या तक्रारी आपण ज्या तक्रारी घेऊन मनात ठेवतो किंवा ज्या तक्रारी डॉक्टरकडे घेऊन जातो तर त्याचं एकदम सोप्या भाषेत वैज्ञानिक उत्तरं दिलेली आहेत. सर सगळ्यात छान म्हणजे मला असं वाटलं की सर भारूड खूप छान लिहितात. म्हणजे सायन्स जर असं लोककलेतून आपल्या समोर जर यायला लागलं तर मग ते अजून इंटरेस्टिंग होईल. म्हणजे अंधश्रद्धा वगैरे सगळ्या मला वाटते कुठेतरी लोक जातील आणि एक पूर्वीची जी परंपरा आहे ती भारूड सारख्या किंवा लोककलेतून जनजागृती करायचं तर तसं हे काम सर पुढे नेतायत असं वाटतं. तर सर थँक्यू. तुम्ही खूप चांगली मेजवानी आमच्यासाठी उपलब्ध करून देताय आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे हा की ज्याच्यामुळे सरांशी आपल्याला प्रत्यक्ष बोलता येतंय. थँक्यू सर पुन्हा एकदा. काका मी माईक तुमच्याकडे देते. धन्यवाद विद्याताई. आता जगतानंद सर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. प्रणवजी, विद्याताई, प्रवीणजी आणि शंतनू सर आणि सौरभ, अमर पवार सर, रोहन, आपण बऱ्याचदा या ट्विटरला बोलत असतो दर शनिवारी. मी बऱ्याच दिवसानंतर आलोय. निमित्त अभ्यंकर सरांचं तर ते चला म्हटलं आपण थोडंसं बोलूया. आता विद्याताईंनी खूप चांगला परिचय अभ्यंकर सरांच्या पुस्तकांबद्दल आणि एकूण त्यांच्या भूमिकेबद्दल दिलेला आहे. माझा आणि अभ्यंकर सरांचा जो संपर्क आहे तो गेल्या 8-10 वर्षापासून आहे, म्हणजे पुस्तकाच्या गावापासून. आणि सातत्याने ज्याला आपण एक निर्मिती, सृजनशीलता ही जी काही गोष्ट असते ही आमच्या, म्हणजे मी आता हे विनोदानं सांगत नाही, परंतु आमच्या ऑफिस समोर एक चिंचेचं झाड आहे. आणि काय होतं की ते चिंचेचं झाड किंवा वाईची माती अशा एका गुणधर्माने पोचली गेली आहे, तिथलं जे काही डायनामिक्स आहेत तिथल्या केमिकल्स त्या मातीचे, की त्या चिंचेला दर कुठल्याही महिन्यात तुम्ही गेला तर ती चिंच अशी लडबडलेली असते चिंचांनी. आम्हाला पाहून ते फार आश्चर्य वाटतं. त्या चिंचेमधली असणारी जी निर्मिती क्षमता आहे ती इतकी प्रचंड आहे की ते लोक येतात, झाडतात आणि 3-4 दिवशी तिला फुलं दिसायला लागतात, हिरवी पानं दिसायला लागतात. तर शंतनू अभ्यंकर हे असं व्यक्तिमत्व आहे माझ्या दृष्टीने की त्या चिंचेसारखं सृजनशील आहे. अगदी तुम्ही कुठलाही महिना घेतला, कुठलंही वर्ष घेतलं तरी त्यांची पुस्तक आणि त्यांचं लेखन तुम्हाला सातत्यानं दिसत राहतं. आणि त्यामुळे फार तो एक आदर वाटतो तसा. मी थोडंसं वेगळं बोलणार आहे. कसं आहे की एखाद्या लेखकाच्या पुस्तकांबद्दल आणि त्यांनी केलेल्या लेखनाबद्दल जर फार उलगडे झाले तर होऊ शकतं की जो एक ऑर्गॅनिक रीडर असतो तो ते पुस्तक खरेदी करत नाही किंवा वाचत नाही. त्यामुळे थोडंसं मी जरा बायपास ज्याला आपण शहरातून काढतो असं म्हणतो त्या बायपासने बोलतो, परंतु फार काही महत्वाचे ते मुद्दे आहेत की जे आले पाहिजे लोकांसमोर. एक सध्याच्या काळामध्ये गुगल हा एक फार मोठी व्यवस्था आपल्या समोर आहे. की आता असं आहे की पुस्तक आणि गुगल ह्या 2 गोष्टी आहेत. जे काही आपल्याला लिहायचं आहे, जे काही सगळं ज्ञान संवर्धन, जे ज्ञान निर्मिती झालेली आहे त्याचा प्रसार आणि संवर्धन हे सगळं आता गुगलवर होणार आहे. पुस्तकाचं महत्व त्यातून कमी होणार नाही. पुस्तकाचा असणारा जो भाग आहे तो कायम असेल, परंतु गुगलने या सगळ्या ज्ञान निर्मितीपासून ते ज्ञान संवर्धन आणि प्रसारापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. आणि आता लोक ब्लॉग वगैरे हा भाग तर त्याच्यामध्ये आला, परंतु आता अशी कुठली गोष्ट राहिली नाही की जी आपल्याला गुगलवर मिळणार नाही. आणि पुन्हा त्यांनी आता एक आजीच्या बटव्यासारखी AI नावाची गोष्ट आपल्यासमोर आणून दिली की तुम्हाला हवं ते पाहिजे ते तिथे टाका आणि तुम्हाला ते मिळेल त्या पाहिजे त्या स्वरूपामध्ये. परंतु गुगलने काही गोष्टी आपल्या या पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेतूनच सगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे तो ऑथॉरिटीचा. गुगलचं म्हणणं आहे की ऑथॉरिटिव्हनेस जो असतो की अधिकार, तुमचा त्या विषयावरती अधिकार आहे का, तुम्ही त्या विषयातले अधिकार प्राप्त आहात का, तुमच्या म्हणजे तुमच्या जीवनाची अनुभवशीलता त्या अधिकाराशी मिळती जुळती आहे का, असा एक गुगलचा फार महत्वाचा भाग आहे. गुगलचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडून जे प्रकाशित करताय तुमच्या नावाने ते तुमच्या अधिकारातलं आहे का.
आणि मग ते त्याला गुगल काय करते की त्याला तुम्ही आपल्याला रँक करते म्हणजे लोकांना दाखवते. आता शंतनू अभ्यंकर सरांचं जे ब्लॉग्स आहेत त्याच्यावरचं लेखन आहे ते लोक वाचतात. तर गुगलला हे समजलंय की हे जे लेखन आहे हे लेखन ऑथॉरिटीमधून आलेलं लेखन आहे. हाच भाग मला तुम्हाला इथे सांगायचा आहे की म्हणजे शंतनू अभ्यंकरांची जी ग्रंथसंपदा आपण पाहिली, अगदी आधुनिक वैदिकीची शोधगाथा असेल, आरोग्यवती भव असेल, संभोग का सुखाचा असेल, पाळी बिळी गुपचिळी असेल, हे जे काही पुस्तकं आहेत हे गेल्या 25 वर्षांपासनं गायनेकोलॉजिस्ट म्हणून ते जे काम करतायत आणि त्यातून त्यांना मिळालेला जो अधिकार आहे या सगळ्या वैद्यक शास्त्राचा, त्या अधिकारातून त्यांचं हे सगळं लेखन आलेलं आहे. येणारी पुढची 4 पुस्तकं सुद्धा ही त्या अधिकाराचं निदर्शक आहेत. त्याच्यामुळे मी कॉलेजमध्ये असताना अरुण गद्रेंची घातचक्र ही कादंबरी वाचली होती. आम्हाला ती अभ्यासक्रमामध्येच होती, त्यामुळे ती 2-3दा वाचल्या गेली. MBBS या अभ्यासक्रमामध्ये चालणाऱ्या अनेक गोष्टींचा फार चांगल्या आणि खोल पद्धतीने त्यांनी त्यात हे घेतलेला आढावा घेतलेला आहे. आणि घातचक्र असं तिचं नाव. आणि मला ती कादंबरी आठवत असताना मला तेव्हाही हे जाणवलं होतं की हा इथे लिहिणारा जो माणूस आहे हा त्या अनुभवातून गेलेला असावा, त्याशिवाय ते लिहिता येत नाही. आणि मग त्या अनुभवाचं आणि त्या लेखनाचं असं एकात्म हे गोष्ट घडून आली लेखनातून की त्याच्यावरचा जो विश्वास आहे तो विश्वास खूप वाढतो. तो मग मी जसं गुगलचं सांगितलं तसं तो सर्वसामान्य वाचकांमध्ये एक विश्वास येतो. त्यामुळे शंतनू अभ्यंकरांच्या लेखनाबद्दल वाचकांमध्ये असणारा जो एक विश्वास आहे तो त्यांच्या या ऑथॉरिटीमधून आलेला आहे. म्हणजे वैद्यक शास्त्रातलं लेखन हा भाग म्हणजे त्यांचं वाचन आणि त्यांचा वावर हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. वेगवेगळे शोध निबंध सादर करणे, वेगवेगळे पेपर सादर करणे आणि जागतिक पातळीवरती हे एकीकडे. दुसरी गोष्ट रोज मेहनतीने त्यांचं जे काही मूळ काम आहे वैद्यक गायनेकोलॉजिस्ट म्हणून ते करत राहणे. आणि त्याला एक जोड मिळाली की तो जो काही परिसर असतो, जे लोक आहेत त्या लोकांचे अनुभव, त्या लोकांचं जगणं, त्या लोकांची भाषा आणि त्या लोकांमधला प्रत्येक एक पात्र म्हणून त्यांच्यासमोर उभं राहत असताना येणारा अनुभव, या सगळ्या गोष्टीतून एक चांगली ऑथॉरिटी तयार झाली आहे. माझ्या दृष्टीने हे लेखन लोक खुसखुशीत आहे असं म्हणतात किंवा त्याला मिश्किलत आहे असं म्हणतात किंवा अनेक गोष्टींबद्दल बोललं जातं, त्याच्यावर अभ्यास आहे असं बोलतात. सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी साहित्याच्या दृष्टीने साहित्य आणि विज्ञान आणि त्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये निर्माण म्हणजे उपस्थित असणारा समाज, अशा तिन्ही गोष्टी शंतनू अभ्यंकरांच्या लेखनातून साधल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मराठी साहित्याला ही एक फार महत्वाची गोष्ट आहे मराठी साहित्यामध्ये. दुसरा भाग असा आहे त्यांच्या भाषांतराबद्दल तुम्ही बोललात, भावानुवादाबद्दल बोललात. मी भाषांतर आणि भावानुवाद बद्दल बरंचसं वाचलेलं आहे, बरेचसे लेख माझ्या वाचनात गेलेले आहेत. मला त्यातला एक मुद्दा तो अत्यंत महत्वाचा वाटतो आणि तो मुद्दा म्हणजे अगदी जादुई वास्तवच्या प्रस्तावनेत शंतनू अभ्यंकरांनी मांडलेला आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आपली जी संस्कृती असते, शास्त्रीय लेखनाचा जो भावानुवाद आपण करतो तेव्हा ते आपल्या संस्कृतीतल्या भाषेतले जे काही आध्यात्मिक रूपक असतात, वचन असतात, कल्पना असतात, म्हणी असतात, वाक्यप्रचार असतात, हे वापरले तरी मुश्किल येते किंवा ते वापरले नाही तरी मुश्किल येते, असं त्यांचं एक विधान आहे. आता माझ्या दृष्टीने काय आहे की हे तुम्ही वापरा किंवा तुम्हाला वापरता न आले तरी चालेल, हरकत नाही, परंतु एक प्रत्येक भाषेला, प्रत्येक भाषिक समाजाला किंवा संस्कृतीला किंवा देशाला, राष्ट्राला जे काही घटक असतील ज्याचा आपण समूह म्हणून, समाज म्हणून विचार करतो, त्याला एक अंतसत्व असतं, ज्याला एक इंग्रजी शब्द इथॉस असा एक शब्द आहे. आणि हे जे अंतसत्व आहे हे अंतसत्व पकडता येतं. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिभा आणि त्या पद्धतीची एक प्रज्ञेचा अर्थ जर असा वेगळा आहे प्रतिभेपेक्षा, ती अभ्यासातून, साधनेतून साध्य होते, तर ती जर लाभत असेल तर तुम्हाला त्या गोष्टी मांडता येतात. म्हणजे ते अंतसत्व तुम्ही जर तुम्हाला पकडता आलं तर त्या गोष्टी घडून येतात. मला असं वाटतं की जादुई वास्तव असेल किंवा मग संभोग का सुखाचा असेल, हे 2 पुस्तकं
चा भावानुवाद करताना त्यांच्याकडे जी एक वैज्ञानिक दृष्टी आहे, म्हणजे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना ह्या पुस्तकाची अर्पण पत्रिकाच ही या विज्ञाननिष्ठ लोकांसाठी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असणारी एक विज्ञाननिष्ठता आणि ते करत असलेलं काम आणि त्याचा त्या विज्ञान विषयातील या सगळ्या गोष्टींबद्दल असणारा एक जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ह्या सगळ्या गोष्टीतून हे अनुवाद घडतात आणि ते आपल्यासमोर येतात आपल्या भाषेमध्ये. त्याच्यामध्ये एक त्यांनी अंतःसत्व पकडून ठेवलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की ते अंतःसत्व पकडत असताना काय होतं की एखादा महत्वाचा विषय सांगायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आपली जरी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपल्याला आपली प्रतिमा म्हणून तयार करता येते. भाषेमध्ये पिजिन आणि क्रिओल अशा 2 भाषा आहेत, भाषांचे प्रकार आहेत. ते भाषांचे प्रकार असे आहेत की जर एक मुंबई सारख्या शहरामध्ये 10 राज्यामधून 10 भाषा बोलणाऱ्या राज्यांमधून लोक एकत्र काम करायला आले तर ते कुठली भाषा बोलतील? तर त्यांची एक भावनेची भाषा तयार होते की त्यांना ते भावनेनं कळतं, हातवाऱ्यांनी कळतं किंवा वेगवेगळे शब्द वापरून तुडके शब्द वापरूनही ते लोक लक्षात घ्यायला लागतात. त्यातून एक पिजिन नावाची भाषा तयार होते, भाषेचा प्रकार तयार होतो. तर या साहित्याचं असा भावानुवाद करताना, भाषांतर करताना सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने तशा पिजिन आणि क्रिओल पर्यंत जाता येत नाही, परंतु आपल्या मूळ भाषेमध्ये काही विषय आपल्याला मांडता येतात. म्हणजे मला त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमांबद्दल फार आणि शब्दांबद्दल फार हे आहे, म्हणजे फार हे म्हणजे फार त्याला खोली आहे. एक प्रतिमा आहे बघा, मला निरोधासह समागम म्हणजे कागदासकट चॉकलेट. आता ही मी वाचलेली एक अशी काही चांगली प्रतिमा आहे की ज्याला अर्थ सुद्धा आहे आणि ज्याला त्याला प्रक्रिया सुद्धा आहे. निरोधासह समागम म्हणजे कागदासकट चॉकलेट किंवा दाबजन्य मूत्र विसर्जन, कटीतळाचे स्नायू यासारख्या प्रतिमांचा ते वापर त्या लेखनामध्ये करतात, त्या अनुवादामध्ये करतात. त्यामुळे एक अंतःसत्व सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं पकडलेलं आहे. वाईला त्यामुळेच एक मोठी परंपरा आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असतील किंवा हळबे असतील, पहिले मराठी कादंबरीकार, गोडबोले असतील, या लोकांनी भाषा निर्माण केलेली आहे. म्हणजे विज्ञानामधून लेखन मराठीतून होत नव्हतं तेव्हा त्यांनी वैज्ञानिक लेखन करण्यासाठी परिभाषा निर्माण केला. संस्कृत, तमिळ, गुजराती या भाषांचा अभ्यास करून भारतीय अंतःसत्वामध्ये वापरले जाणारे शब्द त्याच्या परिभाषा तयार केल्या. अशी एक मोठी परंपरा वाईला आहे आणि त्या परंपरेचं जे काही धुरीणत्व आहे ते आता सध्या शंतनू अभ्यंकरांकडे आहे. त्यांनी सुद्धा बरेचशी चांगली शब्द संपत्ती त्यांच्या या सगळ्या लेखनातून त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या लेखनासाठी. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की जी आता थोडीशी माझं बोलणं ऐकू येतंय का? हो व्यवस्थित. मला ते दिसलं नाही. अभ्यंकर येतंय सर. हो येतंय. तर एक महत्वाची गोष्ट ती आहे की हे शंतनू अभ्यंकर त्यांच्या बऱ्याचशा पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात सुद्धा बोलतात की लोक विचारतात की तुम्ही एवढे सगळी पुस्तकं कशी लिहिता आणि तुम्हाला हा सगळा वेळ असतो का? तर याला उत्तर ते त्यांच्या पद्धतीने खुमारदार पद्धतीने देतील किंवा देणार नाहीत किंवा ते स्पष्टही करतात अनेक गोष्टी. मला सांगायचं हे आहे की एकतर प्रतिमा ही काही जी गोष्ट आहे ना तिला काही वेळ काळाचं बंधन नसतं आणि मर्ढेकरांनी याच्या संदर्भात फार चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या 2 गोष्टी अशा आहेत की एक लेखननिष्ठ आत्मनिष्ठा आणि एक लेखन गर्भ आत्मनिष्ठा, या 2 गोष्टी असतात. आपल्याला एखाद्या विषयाबद्दल वाटतं की मी याच्यावर अभ्यास केला पाहिजे, मी हे लिहिलं पाहिजे आणि मग आपण त्या लिहिण्याबद्दलची एक तयारी करतो आणि ती तयारी करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती लेखननिष्ठ आत्मनिष्ठ आहे. म्हणजे आपण त्या लेखनासाठीची पूर्वतयारी आपल्या मनामध्ये करतो आहोत. खूपदा काय होतं की एखादी कविता लिहिली जाते, चांगली कविता लिहिली जाते. लोक म्हणतात की मी ती साधारणतः 10-15 मिनिटात लिहून काढली, परंतु ती 10-15 मिनिटात लिहिली जात नसते. तिचा त्या कवितेच्या निर्मितीचा जो प्रवास आहे तो साधारणतः होऊ शकते की 8-10 महिन्याचा असेल, 8-10 वर्षाचा असेल. ते सगळं साचलेलं असेल आणि त्या 8-10 मिनिटाच्या सेकंदामध्ये ते समोर अवतीर्ण होतं. तर या प्रक्रियेमध्ये लेखननिष्ठ आत्मनिष्ठेमध्ये शंतनू अभ्यंकरांचा जो वावर आहे
तो वावर हा एकतर अशा काही अनुभवांशी आहे की ज्या अनुभवांचं रोज एक नाविन्य आहे, ज्या अनुभवांना रोज एक नवीन गोष्ट त्यांना बघायला मिळते. आणि मग हे सगळं होत असताना दुसरी एक गोष्ट अशी आहे मर्ढेकरांनी सांगितलेली, ती आहे लेखन गर्व आत्मनिष्ठतेची. तुम्ही त्या प्रक्रियेत त्या प्रक्रियेत लीन आहात. तुम्ही पुस्तक लिहायला हाती घेतलंय. तुम्हाला जे लिहायचं ते डायरी आहे, तुमच्यासमोर पेन आहे, तुम्ही लिहिताय. आणि ती एक लेखन गर्भ आत्मनिष्ठा की तुम्ही त्या प्रक्रियेतून बाहेर पडू इच्छित नाही. मी एकदा लिहायला लागलो. राघव जाधवांनी एक निर्मिती प्रक्रियेबद्दल फार चांगलं सुंदर एक पुस्तक लिहिलेलं आहे की त्यांनी ती निर्मिती प्रक्रिया सांगितलेली आहे की तुम्ही लिहायला लागलात म्हणजे काय, तर तुमच्या मनावर तो अनुभव, तुम्हाला जे लिहायचं ते अशा पद्धतीनं स्वार होतं की ते लिहिल्याशिवाय तुम्ही बाहेर त्यातून पडत नाही. त्यामुळे आणि ह्या दोन्ही गोष्टी, लेखननिष्ठ आत्मनिष्ठा आणि लेखन गर्भ आत्मनिष्ठा, ह्या दोन्ही गोष्टी तेव्हा साध्य होतात जेव्हा त्या माणसामध्ये एकतर लेखनाप्रती प्रेम, प्रतिमा, साधना आणि हे अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. आताचं जे काही आपलं म्हणजे या दोन्ही गोष्टीमध्ये हा माणूस शंतनू अभ्यंकर म्हणून फार लीन आहे. आणि ते आत्मनिष्ठा बाळगत असल्यामुळे ते लेखन सहज होऊन जातं. त्या लेखनाच्या सहजते पाठीमागे हे त्यांचं नाविन्यपूर्ण अनुभव विश्व आहे. त्या दोन्ही गोष्टीशी ते फार निगडीत आहेत. आणि त्यामुळे आताचं जे काही मराठी साहित्य म्हणा किंवा साहित्याचं जे आपली जी काही लेखनाची परंपरा निर्माण होत चाललेली आहे किंवा झालेली आहे, ती आता ती लेखनोत्तर आत्मनिष्ठेची आहे. लेखनोत्तर आत्मनिष्ठा म्हणजे मी लिहिल्यानंतर मला कोणते पुरस्कार मिळतील, मी लिहिल्यानंतर लोक मला काय कशा पद्धतीनं ट्रीट करतील, मला कुठले मान सन्मान मिळेल. तर या लेखननिष्ठ आत्मनिष्ठा आणि लेखन गर्भ आत्मनिष्ठा या दोन गोष्टीशी निगडीत असणारा लेखकच जिवंत राहतो आणि तो नाविन्यपूर्ण लिहित राहतो, लोकांसमोर येत राहतो. कुणास्तव कुणीतरी या पुस्तकामध्ये मंगेश पाडगावकर त्यांच्या पत्नीला समजून सांगतायत की मला कवी व्हायचं आहे, माझ्याकडून चांगलं लेखन व्हायचंय, तर मला सातत्यपूर्ण हेच काम करावं लागेल की मला रोज वाचावं लागेल, रोज मोठमोठ्याने त्याच्या उच्चारापासून तर नाविन्यपूर्ण गोष्टींचं वाचन ठेवावं लागेल, अनुभव घ्यावे लागतील. तर हे आताच्या काळात हा एक अलीकडच्या लेखकांसाठीचा धडा आहे लेखकांना की आपण लेखनामध्ये कशा पद्धतीने आपलं सर्वस्व ओतलं पाहिजे, त्यातून ही निर्मिती आहे ही सातत्यपूर्ण आपल्याकडून होत राहील. परंतु आताचा काळ मात्र असा आहे की एक पुस्तक आलं की त्यानंतर तो लेखक त्या पुस्तकाकडे वळून वळून बघत राहतो, दाखवत राहतो आणि तिथेच थांबतो, असा तो सगळा भाग आहे. आता माझा एक महत्वाचा आणखी एक मुद्दा असा होता की हे मी जे काही बोलतोय हे लेखन गर्भ आत्मनिष्ठा हे प्रतिमेचं काम असल्यामुळे ते होतं. तर त्यांचं एक राधिका सांत्वनम नावाचा त्यांनी जो अनुवाद केलेला आहे मधु पलनींच्या त्या तेलुगू शृंगार काव्याचा, संत रामदासांच्या अष्टाक्षरी तुम्ही कोणी वाचली असेल, त्या अष्टाक्षरी फार गोड आहे वाचायला, किंवा त्याहीपेक्षा तशाच पद्धतीने ग्रेसांच्या संध्याकाळच्या कवितांमधल्या कविता आहेत बघा, वृद्धेच्या ओवी मधला उरी दाटून ये भगवंत, किंवा मग पाऊस पडत होता, किंवा आणखी काही कविता आहेत की मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुलं. हे जे काही अष्टाक्षरी आहेत, हे अष्टाक्षरी जुळून यायला प्रतिमा तर पाहिजे, शब्दाची नाविन्यपूर्ण निर्मिती पाहिजे. आणि तशा पद्धतीची एक निर्मिती या राधिका सांत्वनमध्ये मला जाणवत राहते की मोरपीस देई जे राधा, रितेपणाची हिला भावना, ओठ आरक्त ही देता राधा, इला तुळी तसे ओष्ट सौष्ठवा, गच्च कलशे उरुज राधा, जेव्हा अर्पी राक्षस दमना, न्यूनपणाची होऊन बाधा, मनी खंतावे उगाच इला. तर हे अशा पद्धतीचं लेखन आहे ते प्रतिमेतून येतं आणि त्यामुळेच ती लेखन गर्भ आत्मनिष्ठता मला फार महत्वाची वाटते शंतनू अभ्यंकरांबद्दल. आता हे सगळं शंतनू अभ्यंकरांच्या साहित्याचं एक मोठेपण आहे. मला थोडासा जो काही मुद्दा मला मांडायचा होता तो मांडला. एक महत्वाचा मुद्दा तो असा आहे की गेल्या साधारणतः 20-25 वर्षापूर्वी म्हणजे दलित साहित्यानंतरचं जे साहित्य आहे, साधारणतः नवोत्तरी काळातलं मराठी साहित्य जे आहे किंवा साहित्याचा जो अवकाश आहे तो म्हणजे आपण अच्युत गोडबोलेंचं किंवा मग निरंजन आवटे किंवा आणि अनेक लोक असतील की जे विज्ञान, राज्यशास्त्र, सोशल सायन्सेस मध्ये लेखन करतायत. तर काय झालं की मराठी साहित्यामध्ये एक
मराठी प्राध्यापकांच्या वर्चस्वाची गोष्ट आलेली आहे आणि ती खूप वर्ष कायम आहे. त्या वर्चस्वातून मराठी साहित्यातले समीक्षा व्यवहार हे विद्यापीठीय पातळ्यावर अशा पद्धतीनं म्हणजे त्यातल्या जिवंतपणा गेलाय. खूपदा होतं काय की एखादा काव्य संग्रह आला की त्या काव्य संग्रहाबद्दल काही लेख लिहिले जातात, पेपर लिहिले जातात, व्यावसायिक दृष्टीने लिहिले जातात. मी परिचयानं म्हणत नाही किंवा त्याला काही सन्माननीय अपवादही असतील, परंतु एक प्रकारचं ते साचलेपण आहे की मला एखाद्या प्रतिभावंताने पुस्तक निर्मिती त्याची झाली आहे आणि मग बरेचसे लोक त्या पुस्तकाबद्दल वारंवार लिहत राहतात आणि त्याच्यामुळे एक पद्धतीचं अभिव्यक्तीचं साचलेपण निर्माण होतं आणि मग काय होतं की लेखकांच्या काही गोष्टी अशा लक्षात येतात की या पद्धतीचं लेखन म्हणजेच लेखन असतं का, असं लिहायचं म्हणजेच लेखन असतं का. म्हणजे मी काही नावं घेत नाही, परंतु काही लोकांच्या कादंबऱ्या किंवा काही लोकांची निर्मिती ही नंतरच्या काळात त्यांना जो काही एक त्या समीक्षेचा पुरस्कार मिळतो, तर त्या लेखनामध्ये एक साचलेपण येतं, तो आशयाचा तोपणा येतो, निवेदनाची तीच ती शैली येते किंवा त्याच पद्धतीचे पात्र यायला लागतात आणि मग असं झालेलं आहे. आणि हा जो अवकाश आहे साहित्याचा, विशेषतः मराठी साहित्याचं किंवा भारतीय साहित्याचे आपण ते उदाहरणं देऊ शकतो. या काळामध्ये शंतनू अभ्यंकरांचं हे लेखन मराठी साहित्याला थोडंसं असं वेगळेपण द्यायचा प्रयत्न करते किंवा देत आहे. तो भाषेच्या दृष्टीने असेल, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दृष्टीने असेल, त्यांची मिश्किली किंवा त्यांचा खुमासदारपणा ही गोष्ट साहित्याच्या वेगळ्या अंगाचा विचार आहे तो. परंतु म्हणजे त्यांच्या व्यावसायिक म्हणजे जो व्यवसाय ते करतात त्या व्यवसायातले अनुभव आणि त्या व्यवसायातून येणारे शब्द आणि त्या व्यवसायातून येणाऱ्या शब्दांमधून वेगवेगळे अनुभव, म्हणजे त्यांचे अनेक लेख हे काही नव्या कादंबरीचे विषय आहेत. म्हणजे मी ते काही लेखकांचे म्हणजे आळीपिळी गुपचिडीमध्ये तर असे काही छोटे छोटे लेख आहेत की ते लेख कादंबरीचा विषय होतात. अशा पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एका पद्धतीने शंतनू अभ्यंकरांचं हे लेखन आणि त्यांचं जे काही सगळं त्यांची सर्जनशीलता आहे ती फार महत्वाची वाटते. जाताना थोडंसं थांबताना मी एक गोष्ट महत्वाची सांगेल की ते वारंवार आपण त्यांचा सर्जन म्हणून उल्लेख करतोय, ते खरंच व्यवसायाने वैद्यकीय सर्जन आहेत, परंतु वैद्यकीय सर्जन असण्याबरोबरच ते भाषा सर्जकही आहेत. ही फार अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचं मोठेपण तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि माईक प्रवीण कलंतींकडे देतो. धन्यवाद सर. सर्जन हा शब्द मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत आहे. इंग्लिश मधला सर्जन हा शल्यविशारद हा होऊ शकतो आणि मराठीतलं सर्जन म्हणजे एक नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. मी जर चुकत असेल तर भटकर सर मला फक्त करेक्ट करा की सर्जनचे बरोबर आहे. उच्चार सारखाच आहे, पण इंग्लिशचा अर्थ वेगळा आहे आणि मराठीचा अर्थ वेगळा आहे आणि दोन्ही भाषेतला हा शब्द आहे. आणि जर म्हणायला गेलं तर मराठीमध्ये बोललं काय आणि इंग्लिशमध्ये बोललं काय, शंतनू सरांना सर्जन हा शब्द तंतोतंत लागू पडतो. तर आता मी शंतनू सरांनाच विनंती करेन की आता तुम्ही तुमच्या साहित्याबद्दल, तुमच्या साहित्य प्रवासाबद्दल आम्हाला काहीसं खुलवून सांगा. चालेल, धन्यवाद. इतक्या थोड्या वेळात इतकं सगळं कौतुक ऐकायची खरं तर मला सवय नाहीये, त्यामुळे डॉक्टर विद्या मॅडम आणि भटकर सर मी तुमचे खरं तर आभार मानतो. आणि हा सगळा समारंभ किंवा ही गप्पा जुळवून आणल्याबद्दल कलंत्री आणि पुस्तकं आणि बरंच काही या स्पेसचे पण मनपूर्वक आभार मानतो. प्रवास म्हणायचा तर पाळीमेळी गुपचिळी हे मी पुस्तक पहिलं माझं पुस्तक होतं. तत्पूर्वी स्त्री आरोग्य विषयक मी दैनिक भास्कर मध्ये म्हणजे त्याचं मराठी आवृत्ती दिव्य मराठी त्याच्यामध्ये मी सदर लिहित होतो. आणि मग ते सदर लिहिता लिहिता बरेचसे लेखांक गोळा झाले आणि मग त्याचं पुस्तक करता येईल असं मनात आल्यामुळे ते पुस्तक घडलं. म्हणजे ते लिखाण करताना ते पुस्तकासाठी म्हणून करतोय असं नव्हतं, तर प्रत्येक
त्यातला विषय हा एक स्वतंत्र विषय होता आणि त्याला एक ठराविक सुरुवात आणि शेवट देखील होती. ते सगळे स्त्री आरोग्य विषयक जसे लेख होते तसेच पुढच्या एका पुस्तकामध्ये आरोग्यवती भव या पुस्तकात देखील असेच काही लेख एकत्र करून स्त्री आरोग्याबद्दल मांडणी मी केलेली होती. त्यातलं काय म्हणूया ट्रिक अशी आहे की ते काय मी टेक्स्टबुक समोर ठेवून अमुक एक आजार, मग त्याची व्याख्या, मग त्याची कारणं, मग त्याची पॅथॉलॉजी, मग त्याच्यावरचे उपाय, मग शस्त्रक्रिया, मग औषधं, मग त्यातले कॉम्प्लिकेशन्स, असं काय मी डोळ्यासमोर ठेवून ते लिहिलेलं नाहीये. तर प्रत्यक्ष पेशंट जेव्हा येतो तेव्हा तिच्या काय तक्रारी असतात आणि त्यातल्या कुठल्या तक्रारी या निव्वळ गैरसमजातून निर्माण झालेल्या असतात. जे निर्णय ती स्त्री घेते, म्हणजे मी असं मानतो की प्रत्येकाने आरोग्यविषयक निर्णय स्वतः घ्यायला पाहिजेत आणि डॉक्टराचं काम सल्ला देण्याचं नाहीये, तर तो निर्णय घ्यायला मदत करण्याचं काम आहे. तर ती जे काय निर्णय घेते ते काही वेळेला चुकतात. मग ते का चुकतात, कुठल्या गोष्टी त्या लक्षात घेतल्या पाहिजेत ते घेतल्या जात नाहीत, अशा स्वरूपाचं ते लिखाण होतं. आणि पेशंटच्या मनामध्ये काय प्रश्न येतात हे पेशंटचेच वाक्य त्या लेखामध्ये पेरून मी सांगत असतो. त्यामुळे काय होतं की भाषा ही एकसुरी आणि डॉक्टरी न राहता पेशंट बोलायला लागल्यावर आपोआपच सर्वसामान्यांच्या मनातली भाषा आणि तोंडातले रुळलेले शब्द तिथे येतात आणि त्यामुळे बहुतेक ते अधिक वाचनीय झालं असावं. त्याच्यानंतर मी एक पुस्तक लिहिलं, बायकात पुरुष लांबोडा. ते खरं तर माझे सगळे अनुभव होते. 12वी झालेला मुलगा ते 25 वर्ष स्त्री आरोग्य तज्ञ म्हणून काम केल्यानंतर जे काय दृष्टिकोनामध्ये, मतमतांमध्ये जे काय फरक पडतात त्याचा एक प्रकारचा तो मागोवा होता. आणि त्यातले काही लेख हे त्या सगळ्या प्रवासाबद्दल होते. म्हणजे जेव्हा वैद्यक विषयाची ती जाड आणि जड पुस्तकं डोळ्यापुढे येतात त्याबद्दल मी लिहिलं होतं. म्हणजे टेक्स्टबुक्स बद्दल मी लेख लिहिला होता आणि त्याला आणि ग्रंथोपजीवी असं नाव दिलं होतं. हॉस्टेल लाईफ बद्दल त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. असं कॉलेज जीवनातल्या अनेक गमती जमती तर होत्याच, पण त्याचा मुख्य गाभा हा जो काय सगळा प्रवास आहे तो नुसताच वय वाढतं असं नाही, तर मानसिक प्रवास सुद्धा आहे. ते त्यातनं प्रतीत व्हावं असा माझा हेतू होता. जॅरेड डायमंड आणि रिचर्ड डॉकिन्सच्या पुस्तकाच्या भाषांतराचा उल्लेख मॅडमनी केला. रिचर्ड डॉकिन्सचं काय झालं, ते पुस्तक मी वाचलं, द मॅजिक ऑफ रियालिटी म्हणून, आणि मी त्या पुस्तकाने अतिशय भारावून गेलो. विशेषतः त्यातला जो शेवटचा धडा होता, कळसाध्याय म्हणता येईल असा तो होता, आणि मग मी त्याचं बसल्या बसल्या हाऊस म्हणून, एक च्यूस म्हणून भाषांतर केलं. आणि अर्थात आता अशा विषयावरचं असं लिखाण हे छापायचं हक्काची जागा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती वार्तापत्र. त्यामुळे त्यांच्याकडे मी ते पाठवून दिलं. त्यांनी ते तातडीने छापलं तर खरं. त्याचबरोबर त्या संपादकांचा मला फोन आला, राहुल थोरात, की बाकीचे लेखांक कुठे आहेत, हा तर शेवटचा चॅप्टर आहे, पहिले सगळे कुठे आहेत. म्हटलं कुठे नाही, पुस्तकातच आहेत अजून. तो मला म्हणाला की नाही तुम्ही हे सगळंच्या सगळं पुस्तक करा, आपण ते छापूया. मग त्याचे भाषांतर त्या वार्तापत्रातनं यायला लागलं आणि ते अतिशय लोकप्रिय झालं. त्याची लिखाणाची पद्धत अशी आहे, म्हणजे रिचर्ड डॉकिन्सची, की अनेक नैसर्गिक घटितांबद्दल तो बोलतो. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द मॅजिक ऑफ रियालिटी. म्हणजे समजा इंद्रधनुष्य आहे, इंद्रधनुष्य इतकं सुंदर दिसतं आणि इंद्रधनुष्य का दिसतं याच्याबद्दल जगभरात इतक्या सुरेख लोककथा आहेत. कोणी म्हणतं की ते देवानी माणसाला दिलेलं प्रॉमिस आहे की मी पुन्हा महाप्रलय घडवणार नाही, ह्याची खूण म्हणून ते वेळोवेळी दिसत राहतं. कोणी म्हणतं तो स्वर्गाकडे जाणारा पूल आहे, कोणी म्हणतो तो स्वर्गातून खाली उतरणारा पूल आहे. अशा अनेक दंतकथा आहेत त्या त्यांनी दिल्यात. आणि मग तो समजावून सांगतो की हे इंद्रधनुष्य नेमकं दिसतं कसं, आणि ते पाऊस पडत असतो तर मग ते का हलत नाही किंवा पडत नाही, आणि ते एका विशेष ठिकाणाहूनच का दिसतं, आपण पुढे गेलो तर ते नाहीसं होतं.
देर इज अ पॉट ऑफ गोल्ड ऍट द एंड ऑफ द रेनबो अशी एक समजूत आहे. तसं कसं असू शकत नाही. हाऊ कॅन यू नेव्हर रीच द एंड ऑफ द रेनबो. अशा तो अनेक गोष्टी समजावून सांगतो. एवढंच नाही तर त्या इंद्रधनुष्याच्या रंगावरून जी काय आपल्याला आता माहिती आहे त्याच्यावरून या विश्वोत्पत्तीचा शोध कसा लागू शकतो हे तो पुढे दाखवून देतो. आणि हे वाचल्यानंतर आपण थक्क होऊन जातो. आणि मग खरंच आपल्याला असं वाटतं की या पुराणकथा, दंतकथा, धर्मकथा या तर सुंदर आहेतच, काव्यात्म आहेत, सुंदर आहेत आणि कुठल्याही रसिकाची सहज दाद जाईल अशा आहेत. पण यामागचं विज्ञान जे आहे ते देखील तितकंच विस्मयकारक आहे अशी भावना घेऊन आपण तो धडा संपवतो. अशा वेगवेगळ्या नैसर्गिक घटितांबद्दल डॉकिन्स लिहित जातोय. आणि ते पुस्तक फार सुंदर आहे. तुम्हाला मूळ वाचता इंग्लिश म्हणजे तुमची सलगी असेल तर मूळ वाचा, नाही तर हे जादुई वास्तव तर जरूर वाचा. याच पुस्तकात माझ्या पुढे द्विधा परिस्थिती होती, कारण पहिल्यांदाच मी असं शास्त्रीय लिखाण मराठीत भाषांतरित करत होतो. म्हणजे मासा हा काय म्हणायचं प्रथमावतार या काय जे वर्टिब्रेट्स जे होते पृष्ठवंशीय प्राण्यांमधला हा प्रथम अवतार असं काहीतरी वाक्य मी लिहिलं. किंवा सजीवांचे अंती गोत्र एक असं डार्विनने दाखवून दिलं असं एक वाक्य लिहिलं. तर ते लोक मला विचारायला लागले, बघा म्हणे प्रथम अवतार किंवा गोत्रभितर ह्या कल्पना तुम्हाला मान्य आहेत, नाही तर तुम्ही असं कसं लिहिलं असतं. हीच ती द्विधा परिस्थिती असते. म्हणजे समजा मी प्रथम अवतार असा शब्द वापरला नसता तर ते आपल्या संस्कृतीची, भाषेच्या लहेजाशी फटकून राहिल्यासारखं झालं असतं, किंवा गोत्र या शब्दाचं. त्यामुळे त्याचा नेमका अर्थ त्या संदर्भात काय आहे हे लक्षात घ्यायला लागतं. पण मी असे शब्द वापरतो आणि मग थोडंसं वाचकांच्या बुद्धिमत्तेवर आणि सद्विवेक बुद्धीवर माझा विश्वास आहे, त्यामुळे असे गैरसमज फारसे होऊ नयेत असं मला वाटतं. जॅरेड डायमंडच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख झाला की संभोग का सुखाचा, वाय सेक्स फन, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की हे एक बेस्टसेलर पुस्तक आहे. कारण लोक वाचतात संभोग का सुखाचा, म्हणजे त्यांना असं वाटतं की आता हे सेक्स मॅन्युअल आहे आणि हे वाचलं की आपल्याला सुखाचा संभोग कसा करावा याबद्दलची काही मार्गदर्शक सूचना किंवा हे सापडतील. बरं, ते पुस्तक असं उघडून चाळून वगैरे घेण्या इतकी उसंत नसते किंवा तेवढा संकोच असतो लोकांच्या मनामध्ये. त्यामुळे ते नुसतं टायटल उचलून बाकी काही वाचतात की नाही कोणाच ठाऊक, बहुतेक नसतीलच वाचत, पण हे पुस्तक उचललं जातं. पण प्रत्यक्षामध्ये त्या पुस्तकाची टॅगलाईनच अशी आहे, मैथुन मौजेची उत्क्रांती, वाय सेक्स फन, संभोग का सुखाचा, अर्थात मैथुन मौजेची उत्क्रांती. म्हणजे मोजक्या प्राण्यांमध्ये संभोग हा निव्वळ सुखासाठी म्हणून केला जातो, त्यातले आपण एक आहोत. काही डॉल्फिन्स आणि बोनोबोज आहेत, पण आपण एक आहोत. तर हे सगळं कसं काय उत्क्रांत झालं? जर का तुम्हाला पुनरुत्पादन हा तुमचा हेतू नसेल तर संभोगात शक्ती घालवणं हे खरं तर मूर्खपणाचं आहे, किंवा इट इज नॉट बायोलॉजिकली करेक्ट अशी धारणा होती. आणि तत्संबंधी काय काय थिअरीज आहेत, वी डोंट नो द कम्प्लीट आन्सर, पण तत्संबंधी काय काय थिअरीज आहेत ते समजावून सांगणारं त्या जॅरेड डायमंडचं ते पुस्तक आहे. मला वाटतं एकूण माझ्या लिखाणाचा बाज ललित विज्ञान असं म्हणावं असं आहे, कारण ते लालित्यपूर्ण पण आहे आणि वैज्ञानिक तथ्य त्याच्यापासून ते कधी ढळत नाही. आणि यासाठी मला विश्वकोशाने जो प्रसिद्ध केलाय परिभाषा कोश, त्याची खूप खूप मदत होते. भरपूर पूर्वतयारी मी करतो. म्हणजे जरी मी गायनेकोलॉजिस्ट असलो आणि स्त्री आरोग्य या विषयावरती लिहिलं मी काही, तरी सुद्धा मी तो लेख माझ्या आणखी 2 मित्रांना वाचायला नजरेखालून घालायला सांगतो. आणि त्यात कुठे म्हणजे ग्रॉस चुका नसतात ते मला कळत असतं, पण एखादा मुद्दा अधिक ठाशीवपणे यायला पाहिजे, एखादा मुद्दा अगदीच अजिबात नकोय, असे काय काय त्यांच्या सूचना असतात. आणि त्या सूचना मी गांभीर्यपूर्वक विचार करून त्यानुसार मग त्याच्यामध्ये बदल करतो.
पण त्यामुळे माझं लिखाण अगदी बिनचूक व्हायला मदत होते. म्हणजे एक उदाहरण देतो की मी असं एक वाक्य लिहिलं होतं की स्पायना बायफिडा म्हणजे मणके दुभंगलेले असतात ना, अशी मुलं ऑपरेशन केल्यानंतर दुडू पळायला लागतात, असं मी वर्णन केलं होतं. तर माझी एक पीडियाट्रिशियन मैत्रीण आहे, तिने मला फोन केला ते वाचून, म्हणले अरे हे सगळं बरोबर आहे पण ते दुडू पळू शकत नाहीत म्हणे काही झालं तरी, त्यामुळे तेवढं तू बदलून टाक. मग मी त्याच्यामध्ये तसा बदल केला. पण त्यामुळे अशा प्रकारची पूर्वतयारी आणि अन्य आपल्या स्नेहीजनांच्या सूचनांचा खूप खूप उपयोग होतो. म्हणजे हे डॉक्टर विक्टर तर जाऊच देत, पण फेसबुकवरती वगैरे मी लेख टाकला की कित्येकदा त्यातल्या काही जागा लक्षात आणून देणारा किंवा त्रुटी लक्षात आणून देणारे मेसेजेस मला येतात. असं काही वेळेला घडलेलं आहे आणि त्यानुसार मी त्याच्यामध्ये बदल करतो. म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी मी एक लेख लिहिला होता, शोषिता पोषिता आणि असं काहीतरी होतं. तर ती सरोगसी बद्दलचा लेख होता तो. आणि मग एका बाईंनी मला मेसेज केला, त्या MA मराठी आणि MA संस्कृत होत्या. त्या म्हणल्या पोषिता हा शब्द बरोबर नाहीये, तो पोशिका असं असायला हवं. वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. वर्तमानपत्राच्या संपादकांना सुद्धा ही बाब लक्षात आली नव्हती, त्यांनी ते तसंच ठेवलं होतं. मग अर्थात मी माझ्याकडे जी मूळ प्रत असते त्याच्यामध्ये मी ते बदल करून घेतो. म्हणजे आता उद्या काही कारणाने या पुस्तकाच्या स्वरूपाने तो प्रसिद्ध व्हायचा झाला तर तो बिनचूक प्रसिद्ध होईल. अशा काही ठिकाणी मूळ चीनी किंवा जपानी शब्द असतात, त्याचं आपण लेखन जेव्हा करतो त्यावेळेला आपण त्या इंग्लिश पद्धतीने ते स्पेलिंग वाचतो आणि मग त्याचं मराठीकरण करतो. तेही बरेचदा चुकीचं असतं. त्यासाठी पण लोक मला मदत करतात. मग अशा मदत करणाऱ्यांची यादी आहे माझ्याकडे. आता मी त्यांना डायरेक्ट फोन करतो आणि विचारतो असं आहे तर त्याचं काय देवनागरी रूपांतर असायला पाहिजे. त्याचबरोबर मी इतरही पूर्वतयारी भरपूर करतो. आता नेटमुळे इतकं सोपं झालंय की त्या विषयासंदर्भातली सगळ्यात लेटेस्ट माहिती, पॉप्युलर सायन्स आर्टिकल्स, अमकं तमकं असं सगळं डाउनलोड करून मी एका फोल्डरमध्ये ठेवतो. त्यात आर्टिकल्स वाचून त्यातले महत्वाचे मुद्दे हायलाईट करून ठेवतो आणि मग जेव्हा मी ते लिखाण करतो त्यावेळेला ते सगळे मुद्दे आलेत ना वगैरे असं मी बघत राहतो. याशिवाय जरी लेख पूर्ण झाला तरी मी तो तसाच्या तसा कधीच प्रसिद्धीला देत नाही किंवा स्वतः प्रसिद्ध करत नाही. जवळजवळ 100 वेळा तरी मला तो पुन्हा मी वाचून बघितलेला असतो. आणि हे मी सगळं वर्डमध्ये टाईप करत असल्यामुळे माझं हे खूप सोपं जातं. त्यामुळे एडिटिंग खूप सोपं जातं. प्रत्येक पॅरेग्राफची सुरुवात, शेवट, त्याचा पुढच्या पॅरेग्राफची लिंक असं सगळं मी सातत्याने तपासत जातो. शब्दांची समजा द्विरुक्ती होत असेल, पुन्हा तोच शब्द वापरला जात असेल तर ते काढून टाकतो. असं सगळं छान कारागिरी करून मग तो लेख तुमच्याकडे येतो. आणि हे सगळं करताना व्याकरण आणि विरामचिन्ह याबद्दल सुद्धा माझा कटाक्ष असतो. मी काय, तुम्हाला माहिती असेल नसेल किंवा आश्चर्य वाटेल, मी काय मराठी मीडियम मधनं शिकलेलो नाहीये, मी इंग्लिश मीडियम मधनं शिकलेलो आहे. पण तरी सुद्धा जेवढं काय मला व्याकरण आणि विरामचिन्हांची माहिती आहे त्यानुसार तो परिपूर्ण असावा लेख, असा सुद्धा माझा प्रयत्न असतो. या सगळ्यानंतर मी राधिका सांत्वनमचा उल्लेख यांनी केला, भटकर सरांनी. ते कोविडमध्ये ते माझ्या हातनं घडून गेलं असं म्हणायला पाहिजे. कारण त्याची इंग्रजी काव्य मी वाचलं आणि जसं मी रिचर्ड डॉकिन्सच्या लिखाणाने भारावून गेलो पुस्तकाने, तसं या पुस्तकाने भारावून गेलो. आणि माझ्या मनात एकच विचार की त्याचं इंग्लिश भाषांतर जर काही इतकं सुंदर आहे तर मूळ काव्य किती सुंदर असेल. आणि मग त्या मूळ काव्याच्या गाभ्याला हात घालण्याचा प्रयत्न मी आणि आमचे एक मित्र मला असेच ऑनलाईन भेटले. ते तेलुगू मधनं MA वगैरे केलेले आणि मुळात BARC मध्ये सायंटिस्ट म्हणून रिटायर झालेले होते, गंडीकोटा कृष्णमूर्ती म्हणून. मग आम्ही रोज संध्याकाळी 1-2 तास भेटायचो म्हणजे ऑनलाईन. आणि मग ते सगळं काव्य दुरुस्त करून हे करून ते मला मूळ ओळी वाचून दाखवायचे. असा सगळा प्रकार तो चालायचा. त्यातनं त्याची निर्मिती झाली.
परवा जे पुस्तकाचं प्रकाशन आहे त्याच्यामध्ये एक राधिका सांत्वनम आहे, एक आधुनिक वैद्यकीची शोधगाथा. म्हणजे वैद्यकीय शोध जे काय लागतात त्याचा नुसताच डॉक्टरांवर परिणाम होत नाही किंवा पेशंटवर परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम हा आर्थिक, सामाजिक, राजकीय सुद्धा असतो. एकच उदाहरण देतो. पूर्वी एड्सची औषधं नव्हती. एड्स म्हणजे हाल हाल होत मरणं असा अर्थ होता मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा. आणि त्या एड्सचं डायग्नॉसिस बघून सुद्धा कित्येक लोक आत्महत्या करायची, जोडीने आत्महत्या करायची. आणि एड्सवरती हमखास इलाज, अक्षीर इलाज म्हणून बरीच दुकानं भूछत्र उगवावीत तशी उगवलेली होती. मला आठवतंय केरळमध्ये औषध मिळायचं एड्ससाठी आणि लोक इथनं केरळला जायचे ते औषध घ्यायला. शेवटी त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका झाली आणि त्यांनी ते बंद पडलं. पण खऱ्या रीतीने बंद पडलं. ही सगळी लुबाडणूक, फसवणूक, लोकांच्या भावनांशी खेळणं हे खऱ्या अर्थाने कधी बंद पडलं? जेव्हा स्वस्त, सार्वत्रिक आणि प्रभावी औषधं उपलब्ध झाली तेव्हा. त्यामुळे ही एक प्रकारची मूक क्रांती आहे आणि त्याला आपण दाद द्यायला पाहिजे. अशा भूमिकेतून मी ते सगळ्या एड्सच्या औषधांचा शोध आणि त्याचे हे झालेले परिणाम असं लेख लिहिलेला होता. असे अनेक लेख त्या पुस्तकामध्ये आहेत. म्हणजे व्हायग्रा ही गोळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हायग्राचा शोध लागल्यामुळे काय काय परिणाम झाले, गर्भनिरोधक गोळ्यांचा शोध लागल्यामुळे काय काय परिणाम झाले, अशा अनेक गोष्टींबद्दल त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणखी एक पुस्तक 14 तारखेला म्हणजे येत्या रविवारी प्रकाशित होणार आहे या 2 पुस्तकांबरोबर. त्याचं नाव आहे शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी. पूर्वी मला शास्त्रज्ञ व्हायचंय म्हणून पुस्तक लोकवाङ्मयनी केलं होतं, त्याचाच हा भाग आहे असं समजायला हरकत नाही. इथे आजी आपल्या 2 नातवंडांना गोष्टी सांगते किंवा काहीतरी प्रश्न विचारते. मग ती अशी कल्पना लढवतात की तो चंद्र समजा म्हणजे गच्चीत झोपलेले असतात आणि ते पोरं आजीला विचारतात की चंद्र वाटोळा आणि मोठा दिसतोय, मग तो पडला खाली तर काय होईल? आणि मग ती त्यातनं त्यांना समजावून सांगते की चंद्र पडला तर काय होईल, त्याला इथे यायला किती वेळ लागेल, मग कसे उत्पात घडतील, असं ते सगळं वर्णन करते. अशी ती सगळ्या शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी ते पुस्तक एक आहे. आणि 4थं पुस्तक आहे क्युटरस नावाचं. क्युटरस हे डॉक्टर तनया नरेंद्र म्हणून एक गायनेकोलॉजिस्ट बाई आहेत, अलाहाबादला म्हणजे प्रयागराजला असतात. त्यांचं क्युटरस नावाचं एक चॅनल आहे इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती. तुम्ही बघा, तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या पोरांना माहिती असेल, इतकी ती बाई पॉप्युलर आहे या तरुण पिढीमध्ये. आणि अतिशय रांगड्या भाषेमध्ये, म्हणजे मी तर म्हणेन कॉलेजच्या नाही तर कॉलेजच्या हॉस्टेलमधल्या भाषेमध्ये ती हे सगळं समजावून सांगते. त्यामुळेच ती पॉप्युलर आहे. आणि त्याचा कंटेंट बरोबर असतो, पण या भाषेमध्ये कोणीच स्त्री आरोग्याबद्दल किंवा याच्याबद्दल लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे खरं तर ती भाषा म्हणजे साधारणपणे मी म्हटलं तसं बॉईज हॉस्टेलवरची भाषा आहे. अत्यंत रांगडी आणि कमरेखालचे विनोद आणि संदर्भ सतत असलेली अशी ती भाषा आहे. ते मी हातात घेतल्यावर पहिल्यांदा मला अशी शंका वाटली स्वतःबद्दलच की हे भाषांतर मराठीत करून आपण नेमकी मराठीची सेवा करतोय का त्या मुमूर्षू असलेल्या मराठी भाषेला लवकर मरायला मदत करतोय, अशी मला प्रश्न पडला. पण शेवटी मी ते ठरवलं की ते भाषांतर करायचं, कारण शेवटी ती सुद्धा एक भाषा आहे, तुम्हाला मान्य असो नसो, आणि भले ती छाप्यात आलेली असो नसो, पण मुलांच्या तोंडी ती रुळलेली आहे. फक, शिट, बॉल्स असे शब्द जे आहेत ते त्यांच्या तोंडी रुळलेले आहेत. अर्थात ते जसेच्या तसे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून होत नाही, म्हणून त्याला भावानुवाद असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे ते एक पुस्तक प्रसिद्ध होतंय. मला वाटतं स्वतःबद्दल मी एवढं बोललो, खूप झालं. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. मी माईक कलंत्री सरांच्याकडे देतो. सर, तुम्ही अजून बोलला असतात तरी हरकत नव्हती, कारण कुठेही कंटाळवाणं वाटलं नाही. उलट आम्हाला ते बांधून ठेवत होतं. थँक्यू सर. प्रणव सर. हा बोला. काही बोलणार सर?
आता अगदी विषय निघाला आहे म्हणून शंतनू सर आता जो शेवटच्या ज्या पुस्तकाबद्दल आता ते म्हणाले क्युटरस या पुस्तकाबद्दल, तर इकडे आवर्जून मला सांगायला पाहिजे की ते पुस्तक माझ्याकडे वाचायला मला प्रकाशकांनी दिलं होतं आणि त्याचा इतका अप्रतिम अनुवाद केलेला आहे सरांनी. तो यासाठी की सर म्हणाले की त्याच्यातली जी भाषा आहे ती आजच्या तरुणांची रांगडी, काही प्रमाणात आपण त्याला म्हणजे काही जणांना ती अगदी अश्लील वाटेल अशा प्रकारची भाषा त्या तरुण डॉक्टर बाई आहेत त्यांनी वापरली. आणि त्याचं मराठीकरण करताना शंतनू सरांनी ज्या प्रकारचे विनोद, ज्या प्रकारची मिश्किल किंवा ज्याला आपण म्हणूया शब्दांचे श्लेष करून त्यातून विनोद निर्मिती करायची मराठीमध्ये, ते सुद्धा इंग्रजी कंटेंटचं, तर ते ज्या प्रकारे केलंय त्याला तोड नाही. म्हणजे मी ते पुस्तक वाचत असताना इतका म्हणजे मला मजा येत होती शंतनू सर. याचं कारण असं की मला असं फार वाटत होतं की अरे हे कोणीतरी म्हणजे आतापर्यंत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्यातला जो कंटेंट आहे त्या डॉक्टर बाईंनी दिलेला तो अतिशय गंभीर आहे. म्हणजे तो कुठेही भाषेमुळे म्हणजे जशी भाषा तिची आहे तसा कंटेंट अजिबात नाही. तो अतिशय गंभीर आहे. तो अतिशय तिने प्रामाणिकपणे आणि सायंटिफिक कसोट्यांवरती घासून पुसून स्वच्छ केलेला तो सगळा कंटेंट आहे. पण ती ज्या प्रकारे तो सांगते ते मला खूप महत्वाचं वाटतं, कारण ती आजच्या तरुणांची, लोकांची सुद्धा भाषा आहे आणि त्या भाषेत ती त्यांना ती समजावून सांगते. आणि शंतनू सरांनी तो मराठीत करताना फार सुरेख त्याचं मराठीकरण केलेलं आहे असं मी म्हणेन. तर तो तुम्ही लवकरच वाचा आणि मला असं वाटतं की तो जास्तीत जास्त तरुणांपर्यंत तर गेलंच पाहिजे ते पुस्तक, मराठी तरुणांपर्यंत. पण त्याशिवाय जे मध्यमवयीन आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा, कारण शंतनू सरांनी स्वतः सुद्धा या विषयाच्या संदर्भातले म्हणजे आपलं काय म्हणूया सेक्शुअल आरोग्य या संदर्भातली पुस्तकं किंवा त्याच्या आसपास जाणारी पुस्तकं लिहिली आहेत. तर ती सुद्धा आपण वाचली पाहिजेत, कारण हा जो विषय आहे तो इतका महत्वाचा विषय आहे आणि त्याबद्दल आपल्याला इतकी अनास्था आहे किंवा त्याबद्दल आपण इतकं सगळं झाकून बोलत असतो. तर त्याबद्दल जितकी जास्त जनजागृती होईल म्हणा, त्याबद्दल जितकं जास्त सजगता वाढेल म्हणा, ते चांगलंच आहे असं मी म्हणेन. त्यामुळे सरांची ती म्हणजे आधीची 2 पुस्तकं आणि हे आता क्युटरस खास करून हे जे पुस्तक आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, खास करून तरुण मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत असं मला इथे आवर्जून सांगावं वाटतं. राधिका सांत्वनम हे पुस्तक सुद्धा मी स्वतः वाचलेलं आहे आणि ते वाचत असताना मला खूप काय म्हणूया एकीकडे मी अचंबित झालो होतो आणि दुसरीकडे मी स्वतः भाषांतर करत असल्यामुळे मला थोडा सरांचा मत्सर सुद्धा वाटला. चांगल्या अर्थानं हेवा वाटला मी म्हणेन मत्सरापेक्षा, की अरे हे आपल्याला पण असंच जमायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटून गेलं. आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली दाद असते जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे मला सुद्धा करता आलं पाहिजे होतं पण मला जमलं नाही, पण कोणीतरी हे केलं. त्याला ही दिलेली खूप चांगली दाद आपोआप असते. तर तो अनुवाद सुद्धा आवर्जून वाचला पाहिजे. आणि ते जे काव्य आहे मुळात आणि त्याची जी त्या काव्याची जी सांस्कृतिक त्याचं महत्व आहे ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये ते जेव्हा आपण बघतो, म्हणजे मी ऍक्च्युली राधिका सांत्वनम या काव्यावरती मला असं वाटतं मुकुंद कुळे नावाचे लोक संस्कृतीचे अभ्यासक आहेत, शंतनू सरांना किंवा आपल्या की बऱ्याच जणांना माहिती असेल, त्यांनी पहिल्यांदापेक्षा माझ्या वाचनात त्यांनी एक लेख लिहिला होता राधिका सांत्वनमवर. तो माझ्या वाचनात आला होता आणि तो वाचत असताना मला असं लक्षात आलं की अरे हे कमाल काहीतरी या बाईंनी निर्माण करून ठेवलं. आणि त्या काळामध्ये मग त्याच्यावर बरेच त्यांच्यावरती आरोप झाले आणि त्या लेखिकेतर बाईंनी असं काहीतरी लिहिणं त्या काळामध्ये हे खूप माझ्या मते ती खूप बोल्ड आणि बंडखोर असं पाऊल होतं.
त्यामुळे माझ्या त्या काव्याबद्दल खूप उत्सुकता होती आणि जेव्हा शंतनू सरांनी ते केलंय असं माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ते वाचलं आणि मला ते प्रचंड आवडलं. त्याशिवाय आत्ता जे लोकवाङ्मय तर्फे जे पुस्तक येणार आहे आणि आधी जे आलं आहे बहुतेक मला शास्त्रज्ञ व्हायचंय, तर मला असं वाटलं की अशा प्रकारचं लेखन मुलांसाठी अधिकाधिक प्रमाणात शंतनू सरांनी सुद्धा आणि त्यांच्या काय म्हणूया डॉक्टर किंवा वैज्ञानिक क्षेत्रातल्या लोकांनी करायला हवं. याचं कारण असं की आपला जो सगळा समाज आहे त्याच्यामध्ये मुलांमध्ये आपण जितक्या जास्तीत जास्त प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकू आणि तोही हसत खेळत रंजक पद्धतीने रुजवू शकू, तितकं जास्त आपली पुढची पिढी सशक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी असेल. अन्यथा म्हणजे जे काय आता चाललेलं आहे सगळीकडे आपण बघतो ते आपल्याला कुठेतरी मागेच घेऊन जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये अशी पुस्तकं निर्माण करणं हे मला असं वाटतं खूप मोठं आणि जबाबदारीचं काम आहे. तर ही पुढची 4 पुस्तकं मी नक्कीच म्हणजे वाचायची आहेतच आणि बघायची आहे. त्यातले एक तर मी वाचलेलं आहे, पण इतर 3 सुद्धा मला वाचायची आहेत. तर त्यासाठी मी सरांना शुभेच्छा देतो. बऱ्यापैकी इतर पैलूंवरती विद्या मॅडम आणि भटकर सर बोललेले आहेत, म्हणजे भाषेचं प्रतिमा याबद्दल. तर ती द्विरुक्ती मी इथे टाळतो आणि पुन्हा एकदा माईक कलंत्री सरांकडे देतो. या स्पेसला मला आवर्जून बोलवलं आणि सरांचं ऐकायला मिळालं. यासाठी मी प्रवीण सरांचे आणि या पुस्तकं आणि बरंच काही या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि प्रवीण सर, माईक तुमच्याकडे देतो. धन्यवाद सर. शांतनू सरांनी जे काही सांगितलं त्याचं अजून विस्तारित रूप तुम्ही सांगितलं आणि शांतनू सरांच्या अनुवादाचा तुम्ही जो लेखाजोखा मांडला. आता तुम्ही स्वतः अक्षरशः म्हणजे इनव्हिजिबल मॅन्स किंवा 3 मस्केटियर्स हे वर्ल्ड क्लासिक समजल्या जाणाऱ्या पुस्तकांचा तुम्ही अनुवाद केलेला आहे. तर त्याच्यामुळे अनुवाद कौशल्याला तुम्ही दिलेली दाद ही माझ्या दृष्टीने फार मोठी ठरते. हो, आणखीन एक मला ते संभोगका सुखाचा बद्दल मला थोडंसं सांगायचं होतं. मला असं वाटतं की तो मी त्यांचा पहिला वाचलेला अनुवाद असावा. आणि ऍक्च्युली जेरेड डायमंड हा माझा आवडता लेखक आहे, किंवा इव्हन रिचर्ड डॉकिन्स सुद्धा आवडता लेखक आहे. तर जेरेड डायमंडचं कोणीतरी केलंय भाषांतर हे मला पहिल्यांदा मराठीमध्ये ते खूप आवडलं आणि म्हणून मी ते वाचलं. तर तो अनुवाद सुद्धा आपण आवर्जून वाचावा असा आहे, म्हणजे अनुवाद म्हणून सुद्धा आणि त्यातला आशय म्हणून सुद्धा की आपली म्हणजे असं म्हटलं जातं का शंतनूसर आणखी नीट सांगतील की जर आपण आपल्या उत्क्रांतीच्या खोल तळात अगदी त्याच्या पायापर्यंत किंवा खोलात जायला गेलो तर लैंगिक प्रेरणा ही त्याच्या अगदी तळाशी असते असं एक थिअरी अशी मांडली जाते. म्हणजे अगदी कुठल्याही आपल्या गोष्टी आपण ज्या काय करतो दैनंदिन जीवनात त्याच्या सुद्धा आपण जर तळात खोलात जायला लागलो तर लैंगिक प्रेरणा ही कुठेतरी आतमध्ये त्याचा एक सुप्त असा करंट वाहत असतो. तर या संदर्भात ते वेगवेगळ्या अंगांनी या पैलूकडे बघायला लावणारं ते पुस्तक आहे आणि त्याचा अनुवाद सुद्धा इतका रसाळ ज्याला आपण म्हणू आणि रंजक आहे. म्हणजे ते पूर्ण उत्क्रांती बायोलॉजिकल उत्क्रांतीच्या दृष्टीने जाणारं पुस्तक आहे, पण कुठेही ते काय म्हणूया की जार्गन युक्त होत नाही आणि जिथे जिथे ज्या काही गोष्टी आहेत वैज्ञानिक गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला उत्कृष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. तर असं याबद्दल मला थोडंसं सांगायचं होतं. हा प्रवीण. धन्यवाद सर. आता खरं तर अगोदर हे सांगितलं होतं की जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. सर डायरेक्ट घेतले तर चालतील का? हो चालतील, काही हरकत नाही. चालतील. स्वप्नील जी आहेत आपल्यासोबत. हा नमस्कार प्रवीण सर. काही लोकांना रिक्वेस्ट त्यांची अप्रूव्ह करू का? त्यांच्या काही रिक्वेस्ट आहेत स्पीकरसाठी. हा करतो.
आवीची पण आहे 4 वाकची. स्वप्नील बोला सर तुम्ही. नमस्कार प्रवीण सर. धन्यवाद मला तुम्ही नमस्कार. संधी दिली बोलण्याबद्दल. शंतनू सरांबद्दल 2 शब्द. मागच्या 3-4 महिन्यापूर्वी एक ट्रीटमेंटसाठी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं शंतनू अभ्यंकरांचं नाव. पण काही कारणास्तव त्यांची भेट झाली नाही माझी. पण आज व्हर्च्युअली त्यांना ऐकून फार छान वाटलं. मला या संदर्भात माहित नव्हतं की ते खूप छान लेखन पण करतात. आता मी त्यांचे जे काही असतील लेख आणि जे आता प्रसिद्ध होणार आहे त्यांचं पुस्तक ते नक्कीच वाचेन. आणि एक गोष्ट म्हणजे जेरेड डायमंडचं मी गन्स जेम्स अँड स्टील हे पुस्तक वाचतोय आणि त्यामुळे खूप खूप सुंदर असा तो ऑथर आहे. आता शंतनू सरांनी जसं सजेस्ट केलं तसं ते पुस्तक पण वाचायला घेईन. धन्यवाद शंतनू सर. धन्यवाद. थँक्यू. आवी 4 वाक. आवी बोला. आवी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा विद्याताई बोला. मला स्वतःला एक सरांना प्रश्न विचारायचा होता. सर, तुम्ही राधिका सांतवमकडे कसे गेलात? म्हणजे मी थोडं ऐकायला माझं नीट आलं नसेल, पण असं काही त्यांनी तुम्हाला भारावून टाकलं की ते घ्यावं? कारण एक तर ते कुणी अनुवादित केलेलं नाही, ते आहे तसं त्या रूपात त्या असेल आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं कसं? कारण त्याचा इंग्लिश म्हणजे अनुवाद वगैरे वाचलात की तुम्हाला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे? म्हणजे तुमच्यापर्यंत ते पुस्तक कसं पोहोचलं? त्याचं कारण असं की मी अक्षरशः हाताला येईल ते गोष्टी वाचत सुटतो. त्या माझ्या सवयीमुळे मी एकदा काहीतरी स्त्री वादाविषयी काही लिखाण अशा संदर्भातला एक लेख वाचत होतो आणि त्या फेमिनिस्ट लिखाणामध्ये या काव्याचा उल्लेख होता आणि त्याने त्याची थोडक्यात माहिती करून दिली होती आणि मग त्याचं इंग्रजी अनुवाद उपलब्ध आहे असंही दिलं होतं. म्हणून मग मी तो बसल्या बसल्या लगेचच किंडलवरती तो डाउनलोड करून घेतला आणि वाचायला सुरुवात केली. आणि वाचायला सुरुवात केल्यानंतर काय झालं की मी इंग्लिश ओळ तर वाचायचो, पण त्याच्या पाठोपाठ माझ्या मनात आपोआपच मराठी शब्द उमटायचे. कारण हे काय खरं नाही गड्या असं मला सारखं वाटत राहायचं. म्हणजे ओ वन अडोन्ड विथ द कौस्तुभा जेम अशी एक ओळ होती. तर मी म्हणायचो की हे ओ वन अडोन्ड विथ द कौस्तुभा जेम हे काय आहे? ह्याला तर सरळ सरळ कौस्तुभधारी असा शब्द पाहिजे किंवा ओ द स्टीलर ऑफ हार्ट्स अशी एक ओळ होती. म्हटलं चित्त चोरटा असाच शब्द असायला पाहिजे मूळ लिखाणात. म्हणजे तो तेलुगूमध्ये काय आणखी थोडा काहीतरी वेगळा असेल, पण असाच असायला पाहिजे असं मनात येत होतं. म्हणून मी त्या एक 4-5 ओळींचा अनुवाद केला आणि तो इंग्लिश अनुवाद जो होता तो मुक्त छंदात होता. म्हणजे त्याला काही यमक अनुप्रास वगैरे भानगड नव्हती. पण ते जे मूळ काव्य आहे ते तर 18व्या शतकातलं आहे आणि त्या काळातल्या प्रथेप्रमाणे ते अतिशय छंदोबद्ध असं काव्य आहे. मग ते भाषांतर करायचं तर ते छंदोबद्ध करायला पाहिजे. म्हणून मग मी छंदशास्त्राची माहिती घेतली. मला वाटतं भटकर सरांनीच मला एक पुस्तक दिलं, ते आधी वाचलं. मग युट्यूबवरनं एक आर्निका परांजपे म्हणून मुलगी आहे तिचा क्लास लावला आणि मग त्याचा जरा अभ्यास केल्यावरती मग मी ते करायला घेतलं भाषांतर. आणि इकडे आमचे काही गिनीपिग्स आहेत मित्रमंडळी की जे मी लिहिलेलं ऐकून घेतात. त्यांच्यावरती आधी प्रयोग केला, त्यांना ते सगळं वाचून दाखवलं. तरी त्यातला काही भाग इतका अश्लील आणि असं म्हणावं असं आहे. म्हणजे शेवटी ती सीमारेषा पुसट असते, त्यामुळे ते बायकांच्या समोर वाचून दाखवणं हे जरा अवघड वाटत होतं. माझी स्वतःची पत्नी डॉक्टर रुपाली, तिला म्हटलं आपण दोघं मिळून हे वाचूया, तर ती म्हणली की हे फारच हे म्हणे मी नाही येणार. शेवटी मी सातारमध्ये आमचा असाच एक साहित्यप्रेमी ग्रुप आहे, आम्ही काही बायकांना काय म्हणू मी चोरून आमंत्रण दिलं, त्यांच्यावर प्रयोग करायचा ठरवला. आणि त्या सगळ्या अतिशय उच्च शिक्षित अधिकारी पदावरच्या, कोणी बँकेत ऑफिसर्स, कोणी जिल्हा परिषदेच्या सीईओ वगैरे, अशा सगळ्या प्रोफेसर्स, अशा सगळ्या स्त्रिया होत्या, डॉक्टर्स होत्या बऱ्याच. आणि मग त्यांच्यासमोर मी ते आधी वाचून दाखवलं भीत.
आणि सगळं वाचून झाल्यानंतर त्यांना मी प्रश्न विचारला की हे तुम्हाला अश्लील वाटतंय का? तर त्या म्हणल्या चे यात कुठे काय अश्लील आहे म्हणे. मग माझी भीड चेपली आणि मग ते म्हणजे त्या पुस्तकावरचे कार्यक्रम मी आणि डॉक्टर रुपालीने मिळून राधिका सांत्वनम नावाने 24 प्रयोग केले गेल्या दीड वर्षामध्ये. आणि कुठेही आम्हाला कोणाच्या भावना दुखावल्या आहेत किंवा हे काय तुम्ही अश्लील करताय असं एकही रिॲक्शन आली नाही. म्हणजे आम्ही अगदी हैदराबाद पासून ते नाशिक पर्यंत आणि मुंबई, पुणे, औरंगाबाद, बारामती अशा अनेक ठिकाणी प्रयोग केले, पण अशी रिॲक्शन चुकून सुद्धा आली नाही. उलट लोक म्हणाली की हा केवढा मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि आम्ही यापासून वंचित राहिलेलो होतो, तुम्ही हे मराठीमध्ये आणलं हे फारच चांगलं केलं, अशीच लोकांची रिॲक्शन होती. म्हणजे अतिशय प्रगल्भ अशी रिॲक्शन लोकांनी दिली. थँक्यू. शंतनू सर, अना देशपांडेंनी मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिलाय आणि तो 6 खंडांमध्ये आहे, प्राचीन ते आधुनिक पर्यंत. तर त्याच्यामध्ये त्यांनी मध्ययुगीन आहे त्याच्यात म्हणजे पथ साहित्याचा त्यांनी आढावा घेतलाय. झालंय काय की जेवढ्या संत साहित्य असेल किंवा मग पंडिती साहित्य असेल त्या साहित्याचं विश्लेषण किंवा त्या साहित्याचा इतिहास मांडताना त्यांनी कुठल्या ओव्या किंवा कुठले अभंग त्यात दिले नाहीत, परंतु या शाहिरांबद्दल लिहित असताना त्यांनी त्या पुस्तकामध्ये, मी ते पुस्तक कधीतरी तुम्हाला देईल तुम्हाला बघा, त्यांनी प्रचंड लावण्या त्यात दिलेल्या आहेत, संकलित केलेल्या आहेत. खरं म्हणजे ऐतिहासिक पुस्तकामध्ये विवेचन केलं जातं, ते उदाहरण फार कमी दिले जातात, परंतु त्यांनी ते लावण्या संग्रहित केलेल्या आहेत. मला असं वाटतं साधारणतः 40 लावण्या असतील. आणि आपण ज्याला अश्लील म्हणतो, म्हणजे त्या काही लावण्या अशा आहेत की त्या लावण्या उच्चारताना आम्हाला सुद्धा म्हणजे वाटायचं की हे इतकं अश्लील कसं लिहिलेलं आहे, परंतु आता मला एक वेगळा तुमच्या बोलण्यातून एक दृष्टिकोन मिळतोय की त्याच्याकडे पुन्हा एकदा बघितलं पाहिजे आणि ते लोकांसमोर आणलं पाहिजे. मी ते कधीतरी तुम्हाला पाठवेल, कारण लावणीचा एक जो भाग आहे आपल्याकडे, आपण हे लालच पद्धतीच्या ज्या लावण्या ऐकतो किंवा फार चर्चा करतो, तर त्याही पलीकडे अगदी ज्याला अश्लील म्हणता येईल आणि किंवा फारच हृदयाला हात म्हणजे हात घातला असं म्हटलं, शरीराला हात घातला अशा पद्धतीच्या त्या लावण्या आहेत. अशा त्या लावण्या आहेत. मी कधीतरी तुम्हाला ते पाठवेल. चालेल, जरूर, मला आवडेल त्यात बघायला. त्यात एक माया पंडित म्हणून तुम्हाला माहिती असतील, लिंग्विस्ट आहेत, कोल्हापूरला असतात आणि हैदराबाद विद्यापीठामध्ये होत्या. तर त्यांनी मला सांगितलं हा कार्यक्रम बघून की ब्रिटिश आल्यानंतर आपला भारतीयांचा एकूणच या काम व्यवहाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ब्रिटिशांच्या मॉरॅलिटीनी इतका प्रभावित झाला, ब्रिटिश मॉरॅलिटी किंवा व्हिक्टोरियन मॉरॅलिटीनी, की जे आधीचं वातावरण होतं ते पार बदलून गेलं आणि जे जे आपल्या पूर्वजांचं काय म्हणू पूर्वसंचित जे आपल्याकडे होतं ते सगळं वाईट, कम असल किंवा अश्लील असं ते ब्रिटिश लोकांची धारणा होती. कारण ते तिथल्या व्हिक्टोरियन मिडल क्लासचे प्रतिनिधी ICS ऑफिसर्स व्हायचे आणि आपल्यावरती राज्य करायला इथे यायचे. आणि मग त्यांचाच कित्ता आपण गिरवला आणि त्यामुळे खरं तर मर्ढेकरांनी म्हटलं ना की आम्हाचा आम्ही पुन्हा पहावे, काय काढून चष्मा डोळ्यावरचा, तसं ते आहे. तसं ते आहे. आणि नाही, ही गोष्ट जी आहे ना, ही मॅडम 2 मिनिट, ही गोष्ट अमेरिकन साहित्यामध्ये घडली नाही. बघा, तिथे आता काल त्यांचा स्वातंत्र्य दिन झाला म्हणजे 1776, तर तिथले त्यांच्या बिहेवियर जे आहे अमेरिकन लोकांचं, ते लिहिण्यामध्ये सुद्धा, वागण्यामध्ये सुद्धा फार आपण ज्याला म्हणू असं हे आहे, म्हणजे मला तो शब्द आता आठवत नाही, पण उघड आहे अगदी. म्हणजे ते या सगळ्या वैषयिक सगळ्या गोष्टींकडे फार उघड्या नजरेनं बघतात आणि जसं येतात सुद्धा. नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की अश्लीलता ही सुद्धा सापेक्ष असते. आता आपण थोडं वैद्यकीय क्षेत्रातले आहोत, तर आपल्याला थोडं हे इतकं वाटत नाही की हे अश्लील आहे किंवा आहे, कारण हे रोजच आपण पाहतो. त्यामुळे आणि आता हे जे काही नवीन साधनं आले, जे काही समाज माध्यमाला आले, त्यामुळे लोकांचंही थोडं अश्लीलतेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे.
तर काळाचाच महिमा असेल हा. आणि दुसरं त्या काव्याचं वैशिष्ट्य असं की हे भारतीय मातृत्वाने असतं, म्हणजे अशा गोष्टी खूप कमी आहेत. कारण विज्ञान म्हटलं की आपल्याला बरंचसं तिकडेच पश्चिमेकडेच पाहावं लागतं. पण इथली जी काही कला आहे तर ती कला, त्याच्यामुळे ह्याचं महत्व वेगळंच आहे. छान सर, हे मी अगदी म्हणजे माझ्या माहितीतले जे काही काव्यप्रेमी आहेत त्या सगळ्यांना हे जरूर भेट देईल. थँक्यू मॅडम, थँक्यू. आज शांतनू अभ्यंकर आलेत म्हणून डॉक्टर संदीप देशपांडे पण आज आपल्या सोबत आहेत. खरं तर ते अत्यंत व्यस्त वेळेत आपल्याला आज त्यांनी वेळ दिला. सर बोला ना सर. संदीप सर. थँक्यू. देशपांडे नाही, देशमुख. तर खूप छान मी ऐकतोय पेशंट बघत बघत, कारण सीझन सुरू आहे. अभ्यंकर सरांचं संभोग का सुखाचा ट्विटरवर आल्यामुळं मला कळलं, मग ते मी वाचलं. मग नंतर सगळेजण बोलले, आता प्रणवजी बोलले, सगळेच जण बोलत आहेत त्यांच्या पुस्तकांविषयी आणि साहित्याविषयी. ह्या पुस्तकांची मी आतुरतेनं वाट बघत आहे, कारण सरांसारखंच मला कुठल्याही पुस्तकात कुठल्याही दुसऱ्या पुस्तकाचा रेफरन्स आला की वाचायची सवय आहे. तर सरांचं एक पुस्तक आहे मॅजिक ऑफ रिअलिटी, ते रिचर्ड डॉकिन्सचं आहे. तर ते पण सगळ्यांनी वाचावं. त्याचा संदर्भ असा की ते पण खूप भावानुवाद, सर म्हणजे भाषांतर म्हणत नाही, ते भावनेचा अनुवाद असं सरांचं म्हणणं आहे. तर तो तसा त्यांनी खूप चांगला केलेला आहे. तर त्याचंच नवीन व्हर्जन म्हणजे आता प्रणव सखदेव सरांनी जे भाषांतर केलंय अनस्टॉपेबल युव्हाल हरारी, ते पण थोडं त्या दिशेनं सारांश मॉरल तेच सांगतं की आपल्याला हे सगळं आयतं रेडीमेड मिळालंय, त्यामुळे त्याचं मोल नाहीये. तर आपण इथंपर्यंत कसं पोहोचलो, तर हे इव्होल्युशन कसं आपण समजावून घेतलं पाहिजे, यासाठी जे दोन्ही पुस्तक आहेत, मॅजिक ऑफ रिअलिटी शांतनू अभ्यंकर सरांचं आणि प्रणव सरांचं अनस्टॉपेबलच मराठीमध्ये केलेलं. पण मी सरांना 2 प्रश्न पण विचारणार आहे. आणखीन मला आता हे ऐकत असताना काय काय आठवलं हे पण सांगणार आहे. आता साहित्यामध्ये शृंगार रसाला हात घालायची तेवढं धाडस मराठीतले लेखक फार कमी करतात. म्हणजे सरांच्या समकालीन म्हणण्यापेक्षा थोड्या ज्युनियर म्हणूया, आपल्या कोण महाजन त्या वारल्या न्यूमोनियानी बिफोर कोविड, कविता महाजन, त्यांचं ब्र होतं किंवा त्यांचं भिन्न होतं, किंवा त्याचं मर्यादा पुरुषोत्तम ठकीची गोष्ट, किंवा त्या ब्लॉग लिहायच्या ठकीची गोष्ट म्हणून. तर किंवा मी नाटक बघितलेलं आठवतंय, म्हणजे सरांचे ह्या पुस्तकाचे काहीतरी सर प्रयोग करायचे म्हणायचे. तसेच वैजानच मोनोग्लॉब नावाच्या युनीच्या मनीच्या गुजगोष्टी नावाचं नाटक पण होतं. आम्ही पण ते थिएटरमध्ये बघायला गेल्यावर, म्हणजे मुंबईमध्ये कल्याणमध्ये आम्ही बघायला गेल्यावर म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटायचं, मुली पण हे नाटक बघायला आलेत. तर मला वाटतं एवढा पुढारलेला महाराष्ट्रीयन समाज आहे, सरांच्या पुस्तकाचं स्वागत हे खूप चांगलं होईल आणि आम्ही आतुरतेनं वाट बघू आणि त्या पुस्तकावर आपण एक स्पेस घेऊ आणि सरांना चांगला आपण जो काही योग्य यथार्थ खरा असा फीडबॅक देऊ. तर सर मला तुम्हाला पुस्तकासाठी तुमचं अभिनंदन पण आणि शुभेच्छा पण अजून एक विचारायचं आहे. रिचर्ड बर्टनचं तुमचं द कामसूत्र ऑफ वात्सायना हे तुम्ही वाचलं आहे का, किंवा त्याचं भाषांतर किंवा त्याच्याविषयी ऐकलंय का, किंवा ते भाषांतर करण्यात पण त्याचं मूल्य आहे का, हा माझा जरा एक प्रश्न आहे. सर थँक्यू. आणि पण मी काही ते बटनचं पुस्तक नाही वाचलेलं, त्यामुळे त्याच्याबद्दल कमेंट करणं मला सध्या तरी शक्य नाही. हा, मग ओके, नाही हरकत नाही. मग कारण मी ते जरूर वाचलं, कारण ते खूप रिचर्ड बर्टन फेमस आहे. त्यानं हिंदी आपल्या अलिफ लैला वगैरे काय अलिबाबा 40 चोऱ्या ते लिहिल्यामुळं. पण तुमचं आता हे वाचताना म्हटलं बाबा मी इंग्लिश साहित्यातलं 10 वर्षाचं ऑल टाइम बेस्ट सेलर 50 शेड्स ऑफ ग्रेड, ते पण म्हटलं मी वाचलं होतं थोडंफार, पण ते जरा अश्लीलच, म्हणजे पॉर्नच आहे ते ऍक्च्युली, इंग्लिश पॉर्न असं. तर तुमचं आम्हाला वाचायला सर नक्की आवडेल. तर थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. स्पेस म्हणजे शेवटाकडे येण्यापूर्वी मला खरं तर प्रणवला आभार मानायचे त्याचे. मला तो ते पुस्तक वाचणार आहे म्हटल्यानंतर मी मनातल्या मनात भयंकर घाबरून गेलो होतो की आता त्याची काय रिॲक्शन येते आणि काय. पण त्याला ते पुस्तक आवडल्याचं त्यांनी इथे सांगितलं, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. थँक्यू प्रणव. नाही, खूपच चांगलं त्याचा अनुवाद झालेला आहे आणि ते मराठीत येत आहे याचा मला विशेष आनंद होतोय, कारण
आजच्या भाषेत हम्म. आणि स्लँग मध्ये कोणीतरी हा विषय सांगतोय. ते मला गरजेचं वाटलं की एक प्रकारची स्टेटमेंट सुद्धा वाटलं मला ते एक प्रकारचं त्या बाईंनी केलं. म्हणजे मी त्याच्यामुळे तिला फॉलो करायला लागलो इंस्टाग्राम वरती. तर हा हा ती ज्या प्रकारे बोलते ते त्या पुस्तकात आहे आणि ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मराठीत पकडलंय. हो, थँक्यू. ऍक्च्युली मी ते वाचलं आधी आणि मग माझ्या असं लक्षात आलं की श्लेष किंवा पन हा जो प्रकार आहे तो एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत घेऊन जाणं विलक्षण अवघड आहे आणि बहुतेकदा अशक्यच आहे. अशक्य गोष्ट आहे ती. हा एक भाग. पण ती आणि खूप दुसरं चांगली म्हणजे जमली. जे इंग्लिशमध्ये जे इंग्लिशमध्ये जे वाक्प्रचार आहेत ते मराठीत नाहीत आणि मराठीत आहेत ते नाही. इंग्लिशमध्ये नाही. इंग्लिशमध्ये म्हणजे स्पष्टच बोलायचं म्हटलं तर किक युअर बॉल्स बरोबर असा काही आपल्याकडे वाक्प्रचार नाहीये बरोबर किंवा गोट्या कपाळात गेल्या असा इंग्लिशमध्ये नाहीये. इंग्लिशमध्ये नाही. मग मी त्या तनयाला फोन केला म्हणजे त्या डॉक्टरला. तिला म्हटलं की हे करायला म्हणजे मी ट्रान्सलेट करणार आहे तर काय बेसलाईन सूचना काय आहेत. तर ती म्हणली एकच सूचना आहे की जो भाषेचा बाज आहे त्यातला जो खोडसाळपणा आहे तो तसाच ठेवा. मग तिला मी हा प्रश्न विचारला की असे वाक्प्रचार आहेत की जे यू डोंट नो ऑफ देम, यू आर डिप्राइव्ड ऑफ द वाक्प्रचार. तर त्याचं पण म्हटलं मराठी रीडर्स दे नो इट बेटर. त्यामुळे मग ती म्हणली काय नाही, यू कॅन यूज देम ऍज अँड वेन यू फाइंड अ सुटेबल प्लेस. इतकं स्वातंत्र्य दिल्यावरती मग मी सुटलोच म्हणजे थोडक्यात. मस्त खूपच छान. ओके, थँक्यू. चांगली मजा येते. सर मिलिटरी मॅन तुम्ही बोला. तत्पूर्वी फक्त मी आवाज म्यूट झाला. शिवाजी सांगळे सर, आवाज म्यूट झाला माझा आवाज येतोय? हो येतोय सर. ओके, येतोय सर. हा, मिलिटरी मॅन तुम्ही बोला पण तत्पूर्वी फक्त 5 सेकंद घेतो. शिवाजी सांगळे सर, तुषार इंगळे सर आणि योगिनीची सुरुवातीला रिक्वेस्ट आली ती बोलायचं असेल तर माईकची रिक्वेस्ट पाठवा. तर एक प्रश्न एक सर्वसामान्य वाचक मित्रांकडून की पुष्कळ जण म्हणतात की आम्हाला वाचनाची हौस आहे, वाचनाची आवड आहे, वाचावं असं वाटतं पण वेळ मिळत नाही. हा एक सर्वसाधारण प्रश्न पुष्कळांच्या डोक्यात असतो. आता तुम्ही एक यशस्वी डॉक्टर, तुमचं हॉस्पिटल धोधो चालल्यासारखं चालतंय आणि मी आता काही वर्षापासून मी पण डॉक्टरांकडे फार भेटतोय मी डॉक्टरांना सुद्धा. तर त्याच्यामुळे डॉक्टरांचा एक व्यस्त दिनक्रम असतो आणि डॉक्टरांना जर काही विचारायला गेलं आणि ज्या वेळेला मी ऍडमिट असतो त्यावेळेला डॉक्टर आले तर ते 2-3 मिनिटात चौकशी करून लगेच घाईघाईत निघून जातात, घाईघाईत येतात आणि घाईघाईत निघून जातात. तर अशा व्यस्त दिनक्रम बघितल्यावर तुमच्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त तुम्ही जे वाचन आणि लेखन वगैरे सगळं त्या वेळ काढून थोडक्यात विचारायचं म्हणजे की तुम्ही तुमच्या व्यवसायाचं आणि लेखन वाचनाचं वेळेचं मॅनेजमेंट कसं केलं? वाचनाचं असं आहे की मी वेळ मिळाला की वाचत असतो आणि आता काय आहे फोनमध्येच पुस्तकं असतात. म्हणजे किंडल आणि प्लेबुक असे 2 ऍप्स आहेत माझ्याकडे. त्यामुळे त्याच्यावरती मी पाहिजे ती पुस्तकं डाउनलोड करून ठेवलेली असतात आणि ती मी वाचत असतो. दुसरं असं आहे की माझं बरंचसं वाचन हे तांत्रिक असतं आणि म्हणजे कथा कादंबऱ्या हा भाग कमी असतो. त्यामुळे सलग वाचावं लागतंच असं सॉरी सलग वाचावं लागतंच असं नाही. एखाद्या पुस्तकाचं मी अर्थातच नेहमी इंट्रोडक्शन आधी वाचतो आणि मग ठरवतो की पुढे काय वाचायचं. कधी कधी इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन असं वाचतो आणि मग मध्ये काय वाचायचं अशा पद्धतीने ते चालू राहतं. आणि ऑडिओ बुक्स पण आहेत त्यामुळे कुठे जाताना काय तर ते ऑडिओ बुक्स कानात असतात. त्यामुळे मला वाटतं वाचनाचा बराचसा फडशा पाडणं शक्य होतं. लिखाणाचं म्हणाल तर खरंच मी 2 पेशंटच्या मध्ये 2-4 ओळी माझ्या कॉम्प्युटरवर टाईप करत असतो.
असं जवळजवळ 100 ते दरम्यानच्या काळात माझं वाचून झालेलं असतं आणि ते अधिकाधिक शंतनू सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. ठीक आहे. मिलिटरी मॅन किशोर हाके सर. सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. डॉक्टर क्युट्रस ह्या मी युट्यूबला फॉलो करतो त्यांना. त्यांचे ललना टॉपवरचे व्हिडिओ जेमतेम 3-3.5 तासांचा व्हिडिओ आहे. सेक्शुअल बाबतीमध्ये त्याने म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. सरांना मी शांतनू सरांना सगळ्यात पहिला धन्यवाद देईन की ज्या फॉलोअर्सला मी फॉलो करतो त्यांचं पुस्तक जरा मराठीत वाचायला भेटत असेल तर त्यापेक्षा द्विगुणित आनंद की मराठी साहित्यात नसेल. बाकी सर डॉक्टर क्युट्रस बद्दल सांगायला गेलं तर युट्यूबच्या बऱ्याच ललन टॉपचा विशेष व्हिडिओ सर्वांनी पाहावा असं मी सुचवेन. बाकी थँक्यू शांतनू सर, तुम्ही ते मराठीत उपलब्ध करून दिल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद किशोर हाके सर. योगिनी. नमस्कार सर. नमस्कार. मी तुमचं जे जादुई वास्तव पुस्तक आहे ते मी माझ्या स्टुडंटसाठी खरं तर घेतलेलं, पण ते फार छान उपयोगी पडतंय मला. त्यांना जर काही संदर्भ असतील, हो खूप छान उपयोगी पडते. ती सगळी इंग्लिश मिडियमची आहेत, पण ते मराठी पुस्तक असलं ना तरी ते वाचताना मग मला अर्थ विचारत असतात. तर त्यांना थोडंसं असं वाटत असतं मग मीच त्याच्यामध्ये ते थोडंसं इंग्लिश का हो घालत नाही. मी म्हणलं अगं तो अनुवाद आहे तसं म्हणजे असं असतं. खूप छान आहे ते पुस्तक. आणि आता तुम्ही जे म्हटलं की जे आता तुमचं नवीन पुस्तक येते शास्त्रज्ञ आजीबाई का काय ते पुस्तकाचं नाव काय? शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी. हा ते मी नक्की घेईन. आजीच्या गोष्टी हो ते नक्की मी माझ्या मुलांना, कारण त्यांचे तसेच प्रश्न असतात. मग हे असं झालं काय होईल, मग नाही का, मग व्हर्टिब्रा आहे, मग त्या स्पायनल कॉर्ड त्याच्यातच असं नुसत्या राहू शकत नाही. मग थोडस तरी शिकवताना म्हणजे अशी पुस्तकं मिळाली की मग त्याच्या आधारावर मला मग ते त्यांना समजावून सांगता येतं. आणि ते जादुई वास्तव पुस्तक ऍक्च्युली मला विद्याताईंनी रेकमेंड केलं होतं आणि त्यामुळे मी ते लगेच घेतलं. आणि आतापर्यंत मुलांनी तर ते वाचले अगदी आरामात सगळं. आणि शिकवताना पण मला उपयोगी पडत. आता ते तुमचं पुस्तक आहे ते नक्की घेऊन माझ्या थँक्यू मॅडम. थँक्यू. शांतनू सर, तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे योगिनी घरी क्लासेस घेतात, मला वाटतं 8वी पर्यंतच्या ना. हा, आणि क्लासच्या त्या 1.5-2 तासाच्या व्यतिरिक्त मुलं त्यांच्याच घरी असतात पुष्कळदा. आणि त्या व्यतिरिक्त ते काय करतात की ती मुलं त्यांच्या कॉरिडॉरतून पुस्तकं घेतात आणि वाचतात. आता योगिनी जिथे राहतात तिथं लायब्ररी नाहीये, आणि ते मुलं मग डिमांड करतात की आम्हाला हे पुस्तक पाहिजे आणि ते पुस्तक पाहिजे. तर ते ज्या प्रकारे मिळवता येईल त्या प्रकारे ते पुस्तकं मिळवतात, त्या मुलांना वाचायला देतात. काही वेळेला मुलं ती स्वतंत्रपणे वाचतात, काही वेळेला एखाद्या पुस्तकाचं सार्वजनिक वाचन करतात, म्हणजे सगळे मिळून एक पान वाचलं, एक पान कमी वाचलं, या प्रकारे करतात. आणि त्यानंतर फक्त वाचतच नाही सर, तर मुलं त्या पुस्तकांवर चर्चा सुद्धा करतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा त्या मुलांसाठी म्हणून स्पेस घेतली ती. त्या स्पेसमध्ये ती मुलं सुरुवातीला थोडीशी बिचकली, पण एक 10-15 मिनिटात इतकी फॉर्मल झाली आणि इतकी धडाधडा बोलायला लागली. त्यांना काय आकलन झालं हे सांगता आलं नाही, पण त्यावेळेला त्यांनी मला या पुस्तकातलं हे आवडलं म्हणून त्यांनी पॅरेग्राफचे पॅरेग्राफ धडाधड वाचून दाखवायला सुरुवात केली. दाखवले. अच्छा. तर योगिनी एक नवीन पिढीवर जे वाचन संस्कार आपण म्हणतो ते पूर्णपणे करण्याच्या प्रयत्नात आहे.
म्हणजे तो प्रयत्न पूर्णपणे आहे. तर आता रेकमेंड त्यांच्या पुस्तकं मागतात मला, आम्हाला हे वाचायचंय ते वाचायचंय. आता तर सांगितलं की अंधश्रद्धेवर काही पुस्तकं असतील तर मी आम्हाला द्या. आता माझ्याकडे आहेत सरांचं सेट, आता ते मी द्यायलाच देणार आहे. असेही करतात. खूप छान, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. असं काही छोटंसं काम आहे हो माझं, काही फार मोठं नाही, पण ते तेवढं आपलं मला असं वाटतं की पुढच्या पिढीनं सुद्धा वाचलं पाहिजे किंवा मुलांनी वाचलं. आणि आवर्जून मराठी पुस्तकं वाचायला देते मी त्यांना, कारण मराठीमधलं समजतं व्यवस्थित. इंग्लिश पुस्तकं नुसती बरोबर, नुसती वाचली फक्त जरा मला थोडं हे होतं की शब्दांचे अर्थ सांगा, तेवढंच. बरोबर. तुमची पुस्तकं उपयोगी आहेत. आता दुसरं येईल ते मी नक्की घेईन. थँक्यू मॅडम, थँक्यू. ठीक आहे. अजून कोणाला काही जर विचारायचं असेल तर रिक्वेस्ट पाठवा, नाही तर मग आपण इथं थांबूया. आता कोणाची नाहीये. सर क्लोजअप करतात सर, जगतानंद सर. हो, थांबायचं का? हा, आपण आता शेवटाकडे जातोय. कोणाची रिक्वेस्ट पेंडिंग नाहीये. चालेल, हरकत नाही. विद्याताई करतील शेवट का? एक रिक्वेस्ट आहे बघा कोणाची तरी. एक मिनिट, तुषार सरांची आली आहे. तुषार सरांना बोलायची. तुषार सर बोला. तुषार इंगळे सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार. शांतनु सर, तुम्हाला सुद्धा नमस्कार. आणि मला असं वाटतंय की गेल्या 6-7 महिन्यापासून मी तुमचं लिखाण वाचू लागलोय. आणि आता काहीतरी जो विषय आज तुम्ही हाताळत आहात, तर कुठंतरी एक जुनी आठवण जागी झाली. खूप वर्षापूर्वी मी एक पुस्तक वाचलं होतं, आनंद साधले यांचं. कदाचित बरोबर, तुम्ही नक्की वाचलं असेल ते, आनंद ध्वजाच्या कथा म्हणून. बरोबर, वाचलंय मी. तर थोडस कुठे कुठे ते काहीतरी ग्राम्य किंवा कुठेतरी असलेली म्हणता येईल अशा अंगाने सुद्धा जातं. आणि त्यांनी आधी असं सांगितलं होतं की कुठेतरी संस्कृत मधले काहीतरी संदर्भ सापडले आणि मग ते त्यांच्या ग्राम्य कथांच्या पठडीमध्ये ते बसून त्या कथा आपल्याला सांगत राहतात. बरोबर. बरोबर. परंतु त्यामध्ये एक विशेषत्वानं आपल्याला असं जाणवते की ते जे काही विषय आहेत ते एवढ्या चपखलपणे ते मांडतात मराठीमध्ये आणि वाचकाला पुढे पुढे नेत राहतात. तर मला असं वाटतं की त्या प्रकारचं काम आज तुम्ही करताय इथून पुढे, तोही शास्त्रीय विषय घेऊन. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि तुमचं लिखाण मी कलंत्रे सरांना बोललो होतो, ते काहीतरी राहून गेलं मध्ये कच्चे दुवे. मी अर्थात त्यांना हे म्हटलं होतं की तुमचा नंबर मला हवाय, एकदा काही विषयावर बोलायचं होतं. तसा योग आला तर मोकळे बोलूया सुद्धा. आणि जरूर आपण बोलू. आणि तुमच्या येणाऱ्या पुस्तकांची उत्सुकता तर आहेच, वाचून परत तुम्हाला अभिप्राय द्यायला सुद्धा आवडेल. थँक्यू सर, मी वाट बघतो तुमच्या अभिप्रायाची. धन्यवाद सर. धन्यवाद तुषार सर. सौरभ बोत्रे. सौरभ बोला. हॅलो, बोला सौरभ बोला. हा सर, एक रिक्वेस्ट करायची होती शांतनु सरांना. स्टोरी टेल वरती त्यांचं एकच पुस्तक दिसतंय, बाकीची पण अपलोड केली तर बरं होईल. स्टोरी टेल वर कुठलं पुस्तक आहे माझं? मला राधिका सांत्वनम दिसतंय. अच्छा, ते स्टोरी टेल वर आहे का? अच्छा, माहित नाहीये. बाकीचे पण करायचेत मला, पण ते आय डोंट नो हाऊ द होल थिंग वर्क्स.
बघूया. आधी आता मी याची माहिती घेतो. कोणी वाचलंय ते? नाही, मी आता सर्च केलं तर मला ते मी म्हणजे अच्छा, ओके. आता ते वाचेल म्हणजे ऐकेल. बर, त्याच्यावरती कसं होतं ते बुक हातात घेऊन हे करता येत नाही ना आपल्याला, दुसरं काही काम करतोय किंवा प्रवासात वगैरे हे करताना पण ते बुक्स बोलणार. हो. थँक्यू. मी पण बघतो आणि इतर पुस्तकं कशी येतील ते बघतो. चालेल, थँक्यू. धन्यवाद सौरभ. आता शंतनू सरांना तुमच्या निमित्ताने एक नवीन माहिती मिळाली की त्यांचं एक पुस्तक स्टोरी टेलवर आहे आणि आता आपण अपेक्षा करूया की बाकीची पण पुस्तकं स्टोरी टेलवर येतील. तर जगतानंद सर किंवा विद्याताई? जगतानंद सर. हा विद्याताई बोला. सर मी शेवट बोलू का की तुम्ही बोलताय? ठीक आहे, मीच बोलते. शंतनू सर, खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळात वेळ काढलात आणि आमच्याशी इथे संवाद साधलात. म्हणजे आपलं लेखन अगदी विविध विषयावरचं आहे आणि असेच नवीन नवीन विविध विषयाचे आम्हाला वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे आणि आपण बोलतच राहू. मला वाटतं राधिका सांत्वन एकदा त्याच्यासाठी खास एक स्पेस झाली पाहिजे आपली आणि आपण सगळ्यांनी ज्याने जमेल त्यांनी वाचून नक्कीच चर्चा करूया, कारण एक युनिक अशी गोष्ट आहे ते, जे कधी इथं झालं नाही. एक वेगळाच विषय आणि वेगळंच त्याला स्वतःचा असा टच दिलेला आहे सरांनी. असं नाहीये की तो अनुवाद आहे, कारण तमिळमधून इकडे येणं आणि ते शब्द सापडणं अवघड होतं. तर सरांशी खास ह्या फक्त एका विषयावर पुन्हा एकदा बोलू आपण. सर वेळ काढतील अशी आशा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद प्रणव सर, तुम्ही पण वेळ काढलात. काका तुमचेही धन्यवाद, आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देताय. सर पुन्हा एकदा थँक्यू आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. शांतनू सर आपले धन्यवाद आणि आभार, आपला वेळ दिला. प्रणव सखदेव सर आपले पण धन्यवाद आणि आभार, आपला वेळ दिला. आणि सर्व वाचक मित्रांचे, जगतानंद सरांचे, विद्याताईंचे, यांचे आभार एक औपचारिकपणा होईल म्हणून नाही म्हणतो. तर आपली ही स्पेस आपण खास साहित्य चर्चेसाठी म्हणून वाहून घेतलेली आहे. याच्यावर आपण पुस्तकांबाबत, लेखकांविषयी, लेखकांकडून पुस्तकांबाबत बोलत असतो, चर्चा करीत असतो आणि ही साप्ताहिक स्पेस असते दर शनिवारी. तर आता भेटूया आपण पुढच्या शनिवारी. तोपर्यंत सगळेजण आपली काळजी घ्या. धन्यवाद.